फायनान्शियल लिटरसीच का? जर तुम्ही फायनान्शियल लिटरेट आहात, तुम्ही कितीही कमी पैसे कमवत असाल, तो माणूस कधीही गरीब राहू शकत नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं तर त्या पैशाला तुम्ही एम्प्लॉय केलं पाहिजे. जर समजा गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर तर मी घ्यावी की नाही? मोठं घर मोठी गाडी, माझं मत इनिशियल स्टेजला या सगळ्या गोष्टी थोड्याशा बंद मारलं पाहिजे. रॉबर्ट कियोसाकीजी त्यांचे रिच डॅड पुअर डॅड पुस्तकामध्ये म्हणतात, ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू, लायबिलिटी मीन्स समथिंग दॅट कॉस्ट यू. समजा मला 1 लाख रुपये, ते 1 लाख रुपये असे कुठंतरी इन्व्हेस्ट करू शकतो जिथून ते मला वर्षाला 12% रिटर्न देतात. तुमच्या मुलांची शिक्षण असतील, तुम्हाला विदेश दौरा करायचा असेल, तुम्हाला मोठा बंगला घ्यायचा असेल, गाडी घ्यायची असेल, हे पैसे तुम्हाला एवढे पैसे कमवून देतील की तुम्हाला परत मागे वळून पाहायला लागेल. की मग तुमचं काय? मी माझ्या आयुष्यात मला वाटतं घर वयाच्या 38व्या वर्षी घेतलं. सर आता तुम्ही खूप छान सांगितलं सगळं, पण मग इन्व्हेस्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही 10-20 हजार रुपये कमवताय आणि तुम्ही म्हणताय मला म्युच्युअल फंड करायचं. कितीचं करा हो? 2,000चं 5,000चं? त्यांनी करोडपती व्हायला 20 वर्ष 30 वर्ष लागतील. सर सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे हे जे मशीन आहे आज ना उद्या काम करायचं बंद करेल तेव्हा उत्पन्न आलं पाहिजे. मला पण इन्व्हेस्ट करायचं, काहीच माहिती नाही, तर कितीपासून आपण सुरू करू शकतो? 90% लोक आहेत ज्यांना काहीही करायचं नाही, फुकट पाहिजे, सरकारने घरी आणून दिलं पाहिजे. या ठिकाणी तुमचा अभ्यास कामाला येत नाही, तर तुमची सायकोलॉजी काम. लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करावे की शेअर मार्केटमध्ये करावे? ज्यांना तात्काळ श्रीमंत व्हायचं आहे ते कधीच श्रीमंत होणार नाहीत. तर हात जोडून विनंती करतो, इंट्राडे फ्युचर ऑप्शन तर करूच नका. तर म्युच्युअल फंड्समध्ये पण फ्रॉड होऊ शकतात का? म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होऊ शकत नाही. मी जर 4 दिवस मला SIP करायचं आहे, म्युच्युअल फंड करायचं आहे आणि ते चांगलं आहे का वाईट आहे का त्याचा काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही मस्ती करायची ती करा. तुमचे हे 5 वर्षाचे पैसे जे तुमच्यासाठी काम करतील ना, हे पैसे तुम्हाला एवढे पैसे कमवून देतील की तुम्हाला परत मागे वळून पाहायला लागेल. नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये, मल्टी मिलेनियर कविताज पॉडकास्ट सिरीज. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला आवडतं, आपल्याला फायनान्शियली फ्री व्हायचंय, पण व्हायचं कसं माहितीच नाहीये. तर आज आपल्यासोबत असं दिग्गज व्यक्तिमत्व आहे ज्यांनी हजारो लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म केली आहे त्यांच्या फायनान्शियल लिटरसी या प्रोग्राम्समधून. मनी अकॅडमीचे सर्वेसर्वा मिस्टर आकाश गोंदावले सर हे आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी 2013मध्ये मनी अकॅडमी ही संस्था स्थापन केली आणि हजारो लोकांचं आयुष्य बदललं. पैसा फक्त कमवायचा नसतो, तर तो इन्व्हेस्ट पण करायचा असतो, तो सेव्हिंग्स पण करायचा असतो, पण तो नेमका करायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पैसा कमवणं सोपं आहे, तो इन्व्हेस्ट करणं आणि तो वाचवणं हे जरा अवघड टास्क आहे आपल्या सर्वसामान्यांसाठी. परंतु ती सोयीस्कररित्या आपल्या सोयीने कशी आपण करावी हे आज आपल्याला सर सांगणार आहेत. त्यांनी हजारो लोकांचं आयुष्य बदललं आहे. एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन सुद्धा कॉलेज, क्लासेस आणि स्कूल करून ते टॉपर राहिलेले आहेत नेहमी. असे एवढ्या वर्षाचा अनुभव असलेले मनी जगतचे सर्वेसर्वा मिस्टर आकाश गोंदावले सर, जे विजेता कॉर्नर पॉडकास्ट तुम्ही बघतात त्यांचं तुम्ही भरपूरदा सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओज बघितले असेल, लाईक केलं असेल. आज त्या सरांसोबत प्रत्यक्ष तुम्हाला बोलता येणार आहे माझ्या माध्यमातून. सर, मी तुमचं खूप स्वागत करते, खरंच स्वागत आहे. आज तुमच्याकडून बरंच काही आम्हाला शिकायला मिळणार आहे. धन्यवाद खूप खूप आभार सर. येस मॅम. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि आज आम्हाला सगळं काही सांगणार आहात. सर, तुम्हाला या क्षेत्रात यावं असं का वाटलं? म्हणजे फायनान्शियल लिटरसीच का, किंवा फायनान्शियल एज्युकेशनमधूनच आपण पुढे जावं हा प्रश्न मनात कसा आला? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, प्रत्येक माणसाला आर्थिकदृष्ट्या ग्रोथ करायचीच आहे. मलाही करायची होती. काही परिस्थिती, जी काही कौटुंबिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक जे काही स्थान होतं, एक गरीब व्यक्तीचं जे हाल अपेष्टा असतात त्यातून कुठेतरी प्रत्येकाला बाहेर पडायचं असतं. मलाही ते वाटत होतं. आणि कुठेतरी एका वेळेला असं लक्षात आलं की फक्त पैसे कमवून प्रश्न संपणार नाही आहेत, तर ह्या पैशाबद्दलचं काहीतरी वेगळं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि मग हे नक्की काय केलं म्हणजे प्रश्न संपतील. म्हणजे नाहीतर कसं होतं की मी सुरुवात जेव्हा केली हॉटेल कलासागरला, मी हाऊसकीपिंगला कामाला होतो, तेव्हा मला 1200 रुपये पगार होता. सो मला असं वाटायचं 2-3 हजार रुपये मिळाले की माझे प्रश्न संपतील. अजून प्रयत्न केले, 2-3 मिळायला लागले. म्हटलं 2-3 मिळाल्यानंतर 5-10 हजार रुपये मिळाले की प्रश्न संपतील. अजून प्रयत्न केले, 5-10 हजार महिन्याला यायला लागले, पण प्रश्न संपले नाही, वाढले. मग असं वाटलं 5-25 मिळाले संपतील. 5-25 महिन्याला कमवायला लागलो. म्हटलं 50,000 रुपये मिळाले तर मग काय आयुष्य खूपच सुंदर. त्याच्यासाठी प्रयत्न केले, ते पण मिळायला लागले. पण जे काही आर्थिक समस्या होते, प्रॉब्लेम्स होते, ते कंटिन्यू होते. मग नक्की इथं कुठंतरी चुकतंय
असं मला वाटलं. आणि मग अजून पैसे कमवणं तर ध्येय ते होतंच, पण म्हटलं याचं काहीतरी वेगळं ज्ञान असू शकतं, याच्याबद्दलचे अजून वेगळं काहीतरी असू शकतं. आणि मग ते शोधाशोध करायला सुरुवात केली. आणि मग ते ओघाने आलो, असं ठरवून काही नाही आहे की ओके. मला फायनान्शियल लिटरेट व्हायचं आहे आणि मग मला लिटरसी शिकवायची, असले काही भानगड नव्हती. मी माझ्यासाठी हातपाय मारत होतो, त्याच्यातून मला बऱ्यापैकी चांगलं काहीतरी मिळालं आणि मग इतरांना मदत करावी ह्या हेतून मनी अकॅडमी. वा वा वा, खूपच छान. म्हणजे बरेचसे गोल्स तुम्हाला क्लिअर झाले परिस्थितीनुसार. तर परिस्थितीनुसारच सर्वसामान्यांना सुद्धा हे जर शिकायचं असेल तर त्यांनी नेमकं सुरुवात कुठून करावी? सगळ्यात पहिलं तर आहे ना, सर्वसामान्यांनी मी असं म्हणेल की प्रत्येकाची ही काळाची गरज आहे आर्थिक साक्षर असणं. जर तुम्ही आर्थिक साक्षर नसाल, तुम्ही कितीही पैसे कमवत असाल, तुम्ही कोणत्याही पदावरती असाल आणि तुम्हाला पैशाचं नीट वापर कसा करायचा हे जर कळालं नाही, तर मात्र तुम्ही यथाअवकाश गरीब होऊ शकता. म्हणजे मी कितीतरी लोकांना करोडो रुपयांच्या जमिनी विकताना पाहिलं. मग काय बंगला घेतला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केल्या, पुन्हा ते गरीब झाले. किंवा कौन बनेगा करोडपती आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, लॉटरी जिंकलेला माणूस, म्हणजे पैसा भरपूर मिळाला पण ते परत लोक गरीब झाले किंवा त्यांच्याकडे तो राहिला नाही, टिकला नाही. मग हा टिकत का नाही, राहत का नाही? मग याचा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे आणि त्याचंच उत्तर म्हणजे फायनान्शियल लिटरसी आहे. ठीक आहे, जर तुम्ही फायनान्शियल लिटरेट आहात, तुम्ही कितीही कमी पैसे कमवत असाल, माझ्यासारखे हाऊसकीपिंगचं काम करत असाल, तरी सुद्धा यथाअवकाश तुम्ही करोडपती होऊ शकता. आय गॅरंटी यू. जो फायनान्शियल लिटरेट माणूस आहे, जो त्याचा वापर करतो त्या जीवनात, तो माणूस कधीही गरीब राहू शकत नाही, फायनान्शियली स्ट्रगलमध्ये राहू शकत नाही. असं म्हणून गरीब श्रीमंतीची व्याख्या जरा वेगळी होऊ शकते. सो तो कधीच फायनान्शियल स्ट्रगलमध्ये नाही राहणार असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मी प्रत्येक भारतीय नागरिकाला, जो कोणी आपला पॉडकास्ट असतो ऐकतोय, त्याला मी म्हणेल की यार, जर तुम्हाला खरंच फायनान्शियली फ्री व्हायचं आहे, एक चांगलं जीवन जगायचं आहे, तर तुम्ही आर्थिक साक्षर होणं खूप खूप गरजेचं आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाबद्दलचं ज्ञान, पैसा कसा कमवायचा, कसा वाचवायचा, कसा वाढवायचा, याचं सायंटिफिक ज्ञान तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही एक चांगलं जीवन जगून जाऊ शकता या पृथ्वीवर. अरे वा वा वा, खूपच छान. सर, आता तुम्ही तर सांगितलं की आर्थिक साक्षरता हवी. आता बरेचसे एज्युकेटेड, आता मी जर एवढी एज्युकेटेड आहे, मी लाईफ गुरु आहे, मी शिकवते, तरी पण मला असं वाटतं की माझ्याकडे ते ज्ञान कुठेतरी कमी आहे, तर ते मी वाढवावं असं मला वाटत असेल, तर ते कसं वाढवावं आणि काय त्यासाठी शिकावं लागतं? आर्थिक साक्षरता तुम्हाला मिळवायची आहे, साधं सोपं. आर्थिक साक्षरता मिळवण्याचे खूप सारे मार्ग आहेत. गूगल बाबा बहुत ही पोचे, महात्मा वो भी सब कुछ जानते. तर पर्टिक्युलर माणसाकडून शिका किंवा गुगलवरती खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता पैसे आले तुमच्याकडे राहत नाहीत, पहिलं तर हा प्रश्न आहे. मग आर्थिक साक्षरता काय करते या ठिकाणी? तर बघा, तुम्ही काम करता, पैसे कमवून आणता. पैसे कमवून आणल्यानंतर आर्थिक साक्षरता म्हणते की तुम्हाला जर मोठं व्हायचं तर त्या पैशाला तुम्ही एम्प्लॉय केलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही त्याला एम्प्लॉय केलं पाहिजे, पण ते कसं केलं पाहिजे हा पुढचा प्रश्न येतो. पहिले ते एम्प्लॉय करायचं हे डोक्यात ठेवा. समजा मला 1 लाख रुपये मिळाले, 1 लाख रुपये मिळाले, मी काय करू शकतो? त्याचा आयफोन विकत घेऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरं, मी काय करू शकतो? ते 1 लाख रुपये असे कुठंतरी इन्व्हेस्ट करू शकतो जिथून ते मला वर्षाला 12% रिटर्न देतात. उदाहरणार्थ 12% म्हणजे महिन्याला 1,000 रुपये कमवून देतात. ठीक आहे, 1 लाख रुपये पहिल्या वर्षी मला 1,000 रुपये कमवून देतात. आता दुसऱ्या वर्षी ते 1 लाखाचे 12,000, 1,12,000, ते जर 12% परत ग्रो झाले, ते 1,25,400 होतात. म्हणजे पुढच्या वर्षी साधारणपणे 1,100 रुपये मला ते 1 लाख रुपये कमवून देतात. असं तिसऱ्या वर्षी ते 1,300 देतील, चौथ्या वर्षी ते 1,500 रुपये पर मंथ कमवून देतील. असं जर तुम्ही काही दिवस त्याला एम्प्लॉय म्हणून ठेवलं, तर होऊ शकतं एक दिवस तुमचा महिन्याचा पगार जेवढा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त पैसे तो एम्प्लॉई जो 1 लाखाचा तुम्ही कामाला लावला होता, तो तुम्हाला कमवून देईल. बघा, आता ह्याला लागतील 40 वर्ष. म्हणजे उद्याच 1 लाख रुपये तुमचा पगार रिप्लेस करतील का? तर नाही करणार. त्याला 40 वर्ष लागतील कदाचित. मग तुम्ही असे 1 लाखाचे 10 एम्प्लॉई, 20 एम्प्लॉई का नाही कामाला लावत, जेणेकरून 15 वर्षात तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. तुम्ही न काम करता तुम्हाला पैसे येत आहेत. म्हणजे तुम्ही पैशाला एम्प्लॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्या पैशाला एम्प्लॉय नाही केलं, तुम्ही जर त्याला डिस्ट्रॉय केलं, तर मात्र तुम्हाला दररोज काम करायचं आहे. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल की तुम्ही महिनाभर काम करता, तुम्हाला 1 कोंबडी पगार आहे, 1 कोंबडी पगार मिळतो. मग तुम्ही काय करता? ती कापता आणि खाऊन टाकता. परत दुसऱ्या महिन्यात कामाला जाता, 1 कोंबडी मिळते, कापता, खाऊन टाकता. पण तुम्ही जर ती कोंबडी
सांभाळली काही दिवस, थोडंसं चिमटा घेतलं पोटाला, काही दिवस सांभाळली, मग ती अंडे देईल. ते अंडे तुम्ही खाऊ शकता पण नका खाऊ, थांबा जरा काही दिवस. त्या अंड्यातनं पिल्लं होतील, मग एक दिवस तुमच्याकडे खूप साऱ्या कोंबड्या असतील, मग ते खूप सारी अंडी देतील. कदाचित आता तुम्हाला कामाला जायची गरज नाही पडणार. ठीक आहे, तुम्ही किती पण अंडी खा, किती पण कोंबड्या खा, यांनी काहीही फरक पडणार नाही आहे. मग आता हे जी तुम्ही पगार तुमचा जो आहे, आपण ती कोंबडी म्हणूयात, तो तुम्ही डिस्ट्रॉय करता आलं की. म्हणजे तुम्ही म्हणजे लोकांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे, मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे. मी म्हणत नाही घ्यायचं नसतं, सगळं घ्यायचं आहे, पण ते कोंबडीनी काम करू द्यात ना. जरा बऱ्याच कोंबड्या झाल्यानंतर त्यांची पिल्लांनी काम करू द्यात, त्यांनी काम करू द्यात, मग त्याच्यातनं घ्या ना तुम्ही सगळं. मोठं घर, मोठी गाडी, माझं मत आहे मर्सिडीज बेन्झ किंवा BMW तुम्हाला पैशाला एम्प्लॉय केल्याशिवाय मिळूच शकत नाही. तुम्ही पगार घेऊन हे मोठी स्वप्न नाही पूर्ण करू शकत. छोटी छोटी स्वप्न कराल, पण त्याला पण आयुष्यभर बँकेसाठी काम कराल. आणि अजून एक अतिशय महत्वाचं मला आता एक गोष्ट आठवली बघा, समजते का? इतकी छान समजली सर. म्हणजे की इतक्या सोप्या शब्दात सरांनी आपल्याला सांगितलं की आपण काय चूक करतोय, की आपण खरंच कोंबडे आणून दर महिन्याला खातोय. हा, नॉन व्हेजिटेरियन इट इज नॉट फॉर यू, की त्या अर्थाने घेऊ नका. पण आहे, दिस इज फॅक्ट, की आले ना फक्त खर्च करायचे, आले फक्त खर्च करायचे. हे होतंय, प्रत्येकाच्या लाईफमध्ये होत. एक्झॅक्टली. मला एक अजून एक स्टोरी सांगायची संदर्भ मला आठवली. समजा आता परीक्षित आहे, परीक्षेतला व्यवसाय सुरू करायचा, त्याची फार स्ट्रगल चालू आहे. उदाहरण आहे, तुम्ही त्याला काय केलं, 5 रुपये भांडवल दिलं. 5 लाख 5 कोटी असं म्हणू शकतो मी, पण ते गणिताला सोपं जाईल ऑडियन्सला पण आणि आपल्याला म्हणून 5 रुपये भांडवल दिलं, नाहीतर ते शब्दशः नाही घ्यायचं. आता परीक्षित फार हुशार आहे. परीक्षित मार्केटमध्ये गेले, परीक्षितने आता आंब्याचं सीझन सुरू झालंय, 5 रुपयाचे 5 आंबे विकत घेतले आणि होलसेल मार्केटमधनं 5 रुपयाचे आंबे विकत घेतले आणि रिटेल मार्केटमध्ये ते 10 रुपयाला विकले. म्हणजे 1 रुपयाचा आंबा 2 रुपयाला विकला. आता 10 रुपये आले. परीक्षित फार खुश झाला. खूप दिवसापासून घरात फार हा अपेक्षा चालल्या होत्या. परीक्षितने काय केलं, 5 रुपये घरी आणले, मस्तपैकी खर्च केले, फॅमिलीबरोबर एन्जॉय केलं, सगळं काय केलं. दुसऱ्या दिवशी परीक्षित उठला, 5 रुपये घेऊन मार्केटमध्ये गेला, परत 5 आंबे घेतले, 10 रुपयाला विकले, परत 5 आले, खर्च केले. असं कैक महिने परीक्षितनी 5 रुपयाचे आंबे आणायचे आणि 10 रुपये झाले की 5 रुपये खर्च करायचे, 5 रुपये परत दुसऱ्या दिवसात ठेवायचे. असं रुटीन चाललं. 4-6 महिने गेल्यानंतर रस्त्यात एक दिवस तुम्ही भेटलात परीक्षितला. परीक्षित आंबे घेऊनच आला होता, तुमचा मुलगा बरोबर होता तुमच्या. मग तो आंबे बघितल्यावर तुम्हाला म्हटलं आंबे. आता परीक्षितने एक आंबा काढून दिला तुमच्या मुलाला. आता तुम्ही म्हटलात पैसे देते मी. परीक्षित म्हटलं नाही, पैसे नका देऊ मॅडम. का तर तुम्हीच भांडवल दिलंय मला, तुमच्याकडून कसे घ्यायचे पैसे ना. परीक्षित तेवढा इमानदार माणूस होता. मग त्यांनी ते घेतले नाही. मग आता काय झालं, त्याच्याकडे 4 आंबे उरले. मग तो मार्केटमध्ये गेला, 408 झाले, त्यातले 5 रुपये. आता त्याला कमी खर्चायची इच्छा आहे, पण त्यांनी आता घर घेतलेले, गाडी घेतलेली, सगळे हप्ते सुरू आहेत, ते 5 रुपये लागतातच आहे, पर्यायच नाही आहे ते 5 रुपये खर्च केल्याशिवाय. म्हणजे आता त्याला कळतंय की बाबा मी कमी होतोय, पण काय पर्याय नाही, खड्डे खोदून ठेवलेले आहेत. 5 रुपये खर्च केले, राहिले 3 रुपये. दुसऱ्या दिवशी 3 रुपयाचे आंबे आलेले, 6 रुपये, परत 5 रुपये गेले, 0 झाला परत. म्हणजे काय की तुम्ही जे मिळतंय ते जर तात्काळ त्याचं सगळं युटिलायझेशन करून टाकलं. आता या केसमध्ये काय झालं होतं, तो तुमचा मुलगा भेटला म्हणजे असं समजा की आजारपण आलं होतं किंवा काय झालं होतं, त्याला ते पैसे ॲडिशनल द्यावे लागले आणि मग अशा वेळी तो गरीब झाला. माझं असं म्हणणं आहे की इनिशियल स्टेजला तुम्ही समजा त्या परीक्षेतनी फक्त 1 दिवस चिमटा घेतला असतं, पोटाला खर्च केले नसतं, तर काय झालं असतं. आपण एक गणित करूयात. 5 रुपयाच्या आंब्याला 10 रुपये केले, त्या दिवशी तो उपाशी झोपला असतो, त्याच्या घरच्यांना उपाशी झोपला असतं, तसाही उपाशीच होतो तो. उपाशी झोपला असता, 10 रुपये झाले. दुसऱ्या दिवशी गेला असता, 10 रुपयाचे आंबे घेतले असते, 20 रुपये झाले असते, 5 रुपये घेऊन खर्च केले असते. आता 15 रुपये आहेत. 15चे 30 झाले असते, 5 रुपये खर्च केले असते, 25 राहिले असते, 25चे 50 झाले असते, 5 खर्च केले, 45चे 90 झाले असते, 5 रुपये खर्च केले. रस्त्यात तुम्ही 1 दिवस भेटलात. आता तुमचा मुलगा आंबे मागतोय, परीक्षेतनी 1 नाही 5 आंबे काढून दिले असते, मम्मीला पण दे, पप्पाला पण दे, सगळ्यांना दे. 80 राहिले, 80चे 160. म्हणजे काय की इनिशियल स्टेजला जेवढं तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावाल, वाचवाल, तेवढं खूप महत्त्वाचा विषय असतो या ठिकाणी. मी असं म्हणेल की फारच उपाशी राहू नका. 5 रुपयाचे 10 रुपये झाले, 2 रुपये खर्च करा ना. आयफोन घेऊ नका, साधा फोन वापरा. लई मोठ्या घराच्या नादी लागू ना, भाड्यानं राहा काही दिवस. म्हणजे काय की तुम्ही 8 रुपये वाचवाल, 2 रुपये खर्च झाले, 8चे 16 होतील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 रुपये खर्च केले, काय अडचण नाही आहे.
11 राहतील, 11चे 22 होतील, परत 5 केले 17चे 34 होतील. म्हणजे तुम्ही जर इनिशियल स्टेजला पार्ट्या नाही केल्या, सुरुवातीला कामाला लागलात ना, फक्त 5 वर्ष, म्हणजे ज्याला जिथून फ्रीडम पाहिजे, आज तुम्ही जिथं कुठात, इथून पुढची 5 वर्ष मोठ्या घराच्या नादी लागायचं नाही, मोठ्या गाडीच्या नादी लागायचं नाही, पार्ट्याच्या नादी लागायचं नाही, फिरायच्या नादी लागायचं नाही. जो काही पैसा येईल त्याला एम्प्लॉय करा पुढची 5 वर्ष, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही मस्ती करायची ती करा. तुमचे हे 5 वर्षाचे पैसे जे तुमच्यासाठी काम करतील ना, तुमच्या मुलांची शिक्षण असतील, तुम्हाला विदेश दौरा करायचा असेल, तुम्हाला मोठा बंगला घ्यायचा असेल, गाडी घ्यायची असेल, हे पैसे तुम्हाला एवढे पैसे कमवून देतील की तुम्हाला परत मागे वळून पाहायला लागणार नाही. पण हे 5 वर्षाचं पेशन्स, मी तर म्हणतो ज्यांनी आत्ता ऐकतोय त्यांनी इथून पुढची 5 वर्ष ते पेशन्स ठेवावं आणि त्याचं आयुष्यातलं ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी बघावं. बापरे, खूपच छान. पुढचा प्रश्नच विचारू की नको, भीती वाटते आता मला की मला जर समजा गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर, तर मी घ्यावी की नाही? मग परत एकदा, तुम्ही तुमच्या पैशाला एम्प्लॉय केलेलं आहे का नाही? तुमच्या, हे बघा साधं सोपं सांगतो, मेहनतीच्या पैशातून मी याला लायबिलिटी म्हणतो. घर, गाडी, तुमचा आयफोन, ह्या लायबिलिटी आहेत. लायबिलिटी म्हणजे काय, तर रॉबर्ट कियोसाकी त्यांचे रिच डॅड पुअर डॅड पुस्तकामध्ये म्हणतात, ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू, लायबिलिटी मीन्स समथिंग दॅट कॉस्ट यू. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला पैसे कमवून देते, आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते किंवा खर्च करते. मग जर तुम्ही तुमच्या पैशाला किंवा ॲसेट्स बनवलेले नसतील, तर तुम्ही मात्र लायबिलिटी नाही घेतल्या पाहिजेत. मग ॲसेटमधून येणाऱ्या पैशातून तुम्ही मोठं घर, मोठ्या गाड्या किंवा वॉटेवर तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घेतलं पाहिजे. तोपर्यंत पेशन्स ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही नाही ठेवला तर तुमचा पैसा जागेवर डिस्ट्रॉय होणार आहे, आणि तुमचा पैसा जागेवर डिस्ट्रॉय झाल्यानंतर तुम्ही किती पण काय पण करा ना, बरोबर आहे, तुम्हाला नाही. गाडी घेतली मॅडम, ती पहिलं तर 10 लाखाची गाडी घेतली, पुढच्या वर्षी 8 लाख रुपये, तिची शून्य होणार आहे किंमत. आज ना उद्या तिची प्राइस काय होणार आहे? 0 होणार आहे. आयफोन घेतला 1.5 लाखाचा, तो काय 5 लाख होत नाही, तो 0 होणार आहे. बरं, तुम्ही कॅरी करता त्या पोझिशन सगळ्या ज्या मायनस होणार आहेत. बरं, कार घेतल्यानंतर महिना 10,000 खर्च वाढणार आहे, वाढणार म्हणजे काय होणार आहे? मनी डिप्रिशिएटिंग तर आहेच आहे, एक्सपेन्स जनरेटिंग पण वस्तू झाली, ती खर्च पण तयार करताय, नुसतं पैसे कमी नाही करताय. मग मी असं म्हणतो की तुम्ही इनिशियल स्टेजला या सगळ्या गोष्टी थोड्याशा मन मारलं पाहिजे, अवॉइड केल्या पाहिजेत. ऑनवर्ड मात्र तुम्ही कोणत्याही गाड्या घ्या, काही फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात मला वाटतं घर वयाच्या 38व्या वर्षी घेतलं, म्हणजे 39व्या वर्षी. त्याच्या अगोदर मी बरेचशा ॲसेट्स बनवल्या. मी हमेशा सांगतो लोकांना की माझं घर सुरू होतं ना, संपत होतं, 2 लोक जेवायला बसले, 3रा माणूस आतमध्ये येऊ शकत नव्हता. मी फायनान्शियल लिटरसीवरती लेक्चर द्यायचो, आणि लोक मला म्हणायचे तू कधी श्रीमंत होणार आहे. असंच होतं ना सर. आता मी लाईव्ह गुरु आहे, मी मनी ब्लॉकेजेस काढते. मग असं पण बोललं जातं की मग तुमचं काय, आपलं सगळं व्यवस्थितच आहे पण नको तिथे खर्च करायला आवडत नाही. आता एक गाडी आहे, मग दुसरी घ्यायची की नाही असा प्रश्न होता. तुम्ही क्लिअर केलं की नाही घ्यायची आता, म्हणजे आत्ताच गरज नाहीये, कारण आपण आत्ताच काही पायी फिरत नाही. 4 व्हीलर ऑलरेडी आहे, 2 व्हीलर्स आहेत, सगळं आहे, पण एक मज्जा म्हणून घ्यायची होती, ते आता मी वेटिंगला ठेवणार आहे. थँक्यू सो मच, खरंच क्लिअर केलं त्यासाठी. सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं सगळं, पण मग इन्व्हेस्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि कशात इन्व्हेस्ट करायचं? समजा आता म्युच्युअल फंड्स आहेत, SIP आपण करतो, मग ते म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय, त्यातनं लोकांना काय गेन्स होणार आहेत किंवा त्यांनी त्यात इन्व्हेस्ट करावं का? मग सगळ्यात पहिली तर इन्व्हेस्टमेंट आहे ना इथं केली पाहिजे. ओके, बाकीच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट दुय्यम दर्जाच्या आहेत. भले आम्ही म्युच्युअल फंड करतो, स्टॉक मार्केट करतो, मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही इथं सगळ्यात मोठी जी गरज आहे ती इथं इन्व्हेस्टमेंट करण्याची, कोणत्याही पद्धतीने असेल. बघा मॅडम, तुम्ही 10-20 हजार रुपये कमवताय आणि तुम्ही म्हणताय मला म्युच्युअल फंड करायचं, कितीचं कराल हो? 2,000चं, 5,000चं? त्यांनी करोडपती व्हायला 20 वर्ष 30 वर्ष लागतील. तेवढं पेशन्स आहे का तुमच्याकडे? आम्ही गप्पा मारतो, आम्हाला म्हणायला काय जातंय, म्युच्युअल फंड करा, 30 वर्ष थांबा. एमफीचा डेटा सांगतो की 100 लोक जे इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंडमध्ये, त्यातली 5 वर्ष 11 लोक टिकतात आणि 10 वर्ष 2 लोक टिकतात. मग मला सांगा, आम्ही आरडून मेलो की तुम्ही म्युच्युअल फंडवर 30 वर्ष थांबा. मी असं म्हणेल की मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर ना, समजा माझ्याकडे कोणीतरी काम करते, 20,000 पगार आहे, तर त्या व्यक्तीने 2,000 रुपये वाचून आहे ना, तो जे काम करतो त्याच्यातलं हायेस्ट स्किल एक्वायर करावं. ठीक आहे, तो टेलिकॉलर आहे, समजा मी 100 लीड दिले, 10 जर कन्वर्ट करतोय, त्याने ते 50 लीड कशा कन्वर्ट करायचे ह्याचं नॉलेज घ्यावं. त्याचा 20,000चा पगार पुढच्या वर्षी 1 लाख रुपये असतो. 1 लाख रुपये आल्यानंतर मग महिन्याला 50 वाचव ना, मग ते म्युच्युअल फंड तुला 15 वर्षात श्रीमंत करेल.
बरोबर. पहिली ते इन्व्हेस्टमेंट इथं केली पाहिजे. आता फायनान्शियल लिटरसी हा विषय आपला चाललाय. मी म्हणतो फायनान्शियल लिटरेट होण्यासाठी करा ना खर्च. मीच कोर्स घेतो किंवा माझ्याकडेच केलं पाहिजे असं जगात खूप सारे लोक आहेत. कोर्स करू नका. रॉबर्ट कियोसाकी नावाचा, रॉबर्ट कियोसाकींचं रिच डॅड पुअर डॅड बेस्ट पुस्तक आहे. रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन वाचा. ते तुमचं वॉरन बफेचे गुरु, काय त्यांचं नाव, द स्ट्रेंजेस्ट, नाही पुस्तकाचं नाव आठवलं मला, पण ते खूप छान पुस्तक आहे ते पण. सायकोलॉजी ऑफ मनी. सायकोलॉजी ऑफ मनी वाच. हे पुस्तकातनं खूप हम्म. सारं नॉलेज मिळेल. कुठं कोर्सेस नाही करायचे, तेवढा वेळ नाही आहे तर तुम्ही मला वाटतं यूट्यूबला खूप साऱ्या गोष्टी आहेत. हां, पण फक्त यूट्यूब स्क्रोल नका करू. माझं असं मत आहे, एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं, आयुष्य बदलत नाही. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे तर शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतात, जीवनात त्या वापराव्या लागतात, मग आयुष्य बदलतं. बरोबर. आता हा पॉडकास्ट मी सांगतोय, बोलतोय आपण, खूप व्हॅल्युएबल आहे. जर आता जे काही मी एवढं सांगितलं तेवढं जरी इम्प्लिमेंट केलं ना मॅडम, तरी आयुष्यात डोक्यात एवढंच ठेवलं ना, मला माझ्या पैशाला एम्प्लॉय करायचं, आता जे आपण बोललो, किंवा मी कोंबडी मारून नाही खाणार, मी तिची अंडी आणि पिल्लं बनवणार, हे जरी डोक्यात ठेवून उद्यापासून ऍक्शन केली ना तरी आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. नक्कीच. पण मला लईच अक्कल आहे, मला लईच येत आहे, इम्प्लिमेंट शून्य आहे, तर आयुष्य नाही बदलत. मग काहीही ऐका, मग कुठेही ऐका, माझं असं मत आहे इम्प्लिमेंट करा. आणि आपला विषय काय होता की कसं शिकायचं, तर पुस्तकं आहेत, कोर्सेस आहेत, खाली नंबर आहे माझा, माझ्या टीमला संपर्क करा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला काय मदत लागते विचारा. माझ्याकडे करू नका पाहिजे तर, भरपूर आहे माझ्याकडे, पण मला सांगायचं सर, काय, असं होतं, काय झालंय ना सर, माइंडसेट खूप रॉंग झालेत लोकांचे. हम्म. फ्रीमध्ये हवंय सगळ्या गोष्टी आणि शिकायचं नाहीये. म्हणजे ते लगेच पाहिजे, म्हणजे ते अन्न शिजेपर्यंत पण वाट बघायची नाही, ते लगेच पाहिजे, पण ते शिजलेलं पण फ्रीमध्ये पाहिजे. असं होत नाही. हे बघा, मी आता अजून एक गोष्ट सांगतो, हा, आता मी खूप पण छान हा. गोष्ट आहे, त्याच्यावरती मला बोलायचं आहे. स्किन इन द गेम. स्किन इन द गेम असल्याशिवाय तुमच्या आयुष्यात काहीच रिझल्ट येऊ शकत नाहीत. बरोबर. बघा, एक वर्ल्ड क्लास ट्रेनर होते, त्यांचं एक्झाम्पल आहे, तुम्हालाही कामाला येईल. एक्झाम्पल असं आहे की त्यांनी एक कोर्स डिझाईन केला. त्यांचं असं मत होतं की हा जो कोर्स आहे तो लोकांचं जीवन ट्रान्सफॉर्म करेल, पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आणि मग डिझाईन झाला. मग त्यांनी काय केलं, पहिल्या 100 लोकांना फ्रीमध्ये तो ऑफर केला. दुसऱ्या 100 लोकांना त्यांनी लो चार्ज ऑफर केला, असं समजा 1000 रुपयाला ऑफर केला. तिसऱ्या 100 लोकांना त्यांनी मिड चार्ज केलं, 10,000 रुपये चार्ज केलं. चौथ्या 100 लोकांना त्यांनी हाय चार्ज केलं, 1 लाख रुपये चार्ज केलं. पाचव्या 100 लोकांना त्यांनी प्रीमियम चार्ज केलं, 10 लाख रुपये चार्ज केलं. सेम ट्रेनर, सेम व्हेन्यू, सेम कंटेंट, सेम एव्हरीथिंग डिलिव्हर केलं 500 लोकांना. प्रोग्राम संपला. प्रोग्राम संपल्यानंतर त्या ट्रेनरने रिसर्च केला, कोणाचं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं. मॅडम, तुम्हाला मी सांगायची गरज नाही, पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांना फ्री दिलं होतं त्यांचं किती टक्के लोकांचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं असेल? 1-2%. 0%. झिरो. हा, झिरो. त्या असं ऐकत होतं त्या ट्रेनरला की तुझी बायको पण घरात तुझं ऐकत नाही आणि मी ऐकतोय, तुझ्यावर उपकार करतोय. ती लोक कधी वेळेवर आली नाही, त्यांनी कधी असाइनमेंट पूर्ण केले नाही, त्यांनी काहीच केलं नाही, कारण काही जातच नव्हतं. करायचं म्हणून केलं. आता आपलं पॉडकास्ट जात काही नाही ना, करायचं, ऐकायचं म्हणून ऐकतात. मी म्हणतो, मी इथं जर याच पॉडकास्टचे 10 लाख रुपये जर घेतले तर सगळे एक आणि एक गोष्ट इम्प्लिमेंट होईल. येस. दुसऱ्या 100चं काय झालं, तर ते ज्यांच्याकडनं 1000 चार्ज केले होते त्यांचं सर्च केलं, त्याचं एका माणसाचं लाईफ बदललं. तो कोण महान माणूस आहे बा, त्याला शोधलं. तो त्याला शोधल्यानंतर असं लक्षात आलं त्याच्यासाठी ती 1000 रुपये फार मोठी रक्कम होती. ती जर बुडली असती तर ह्याचं बरंच काय होणार होतं, म्हणून त्याचं लाईफ इम्प्लिमेंट झालं. तिसरे जे होते ज्यांच्याकडनं 10,000 रुपये चार्ज केले होते त्यांचं 5% लोकांचं लाईफ बदललं. ज्यांच्याकडनं हाय चार्ज केलं होतं लाख रुपये, त्यांचं 50% लोकांचं लाईफ बदललं. आणि ज्यांच्याकडनं 10 लाख रुपये चार्ज केलं होतं त्यांचं 95% लोकांचं लाईफ बदललं. हे 5 महान कोण आहेत? 10 लाख रुपये देऊन पण नाही आयुष्य बदललं. त्यांना शोधल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्यासाठी 10 लाख रुपये ही चिल्लर रक्कम होती, मायनस ठेवत नव्हती. म्हणजे काय, जर तुमची सायझेबल स्किन ऑफ द गेम नसेल ना तर तुमचं आयुष्य इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. आज तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन मॅनिफेस्टेशन कोच आहात, तुम्ही सगळं नॉलेज फ्री द्या लोकांना, मॅडम एकाचंही आयुष्य बदलणार नाही, आय गॅरंटी यू. मी म्हणतो यूट्यूब आहे ना, म्हणजे मी माझं पण चॅनल आहे, माझे पण खूप सारे सबस्क्रायबर आहेत, पण मी सांगतो इट्स अ वेस्ट ऑफ टाइम आहे. बिकॉज तुम्ही एक रील गेली की दुसरी घेताय, तिसरी घेताय, इम्प्लिमेंट कोण करणार? इम्प्लिमेंट करतच नाहीत सर. आणि का नाही करत? स्किन इन द गेम नाही. मॅडम, माझं एक काम आहे तुमच्याकडं, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही नाही केलं, फुकट आहे, नाही केलं, मी काही करू शकत नाही. पण ज्या दिवशी मी तुम्हाला पैसे देतो त्या कामाचे, तेव्हा पैसे देणारा आणि घेणारा दोघं पण जबाबदार होतात रिझल्टसाठी. बरोबर. रिझल्ट कधी येतो?
जेव्हा दोघं जबाबदार होतात. बरोबर. नाही तर मी तुम्हाला रोजच काम सांगतो, तुम्ही फुकट करणार आहे. नाही केलं काय करू शकतो मी तुमचं? काहीच नाही. आता तुम्ही माझ्याकडे आलात, मला म्हणलं आकाश सर मला फायनान्शियली फ्री व्हायचं, मला रोड मॅप पाहिजे, तुम्ही माझं प्लॅनिंग करून द्या. मी प्लॅनिंग करून दिलं आणि हे फुकट दिलं, नाही झालं तसं, तुम्ही काय बोलू शकत नाही मला. कारण ते फ्री मध्ये घेतलंय. हा, पण तुम्ही मला पे केलं, तुम्ही कॉलर झाला माझी भाऊ, रिझल्ट कुठे आहे? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझं ऑडियन्सला पण म्हणणं एवढंच आहे, स्किन इन द गेम लावा. काही जे करायचं आयुष्यात, जिथं कुठं पोहोचायचं ना, स्किन इन द गेम फार महत्वाचे आहे. म्हणजे त्याशिवाय तुम्ही उन्नती नाही करू शकत. खूप छान सर. इतकं असं डोळे उघडणारं आहे ना हे. मीच इतकी मेस्मराईज झालेली आहे की मी काय विचारू, पुढचं ब्लँक होतीये. म्हणजे एवढं छान चाललेलं आहे, खरंच खूप मस्त. असं सगळ्यांनी हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेगे लोक तसं असतं ना, तसं लोकांचं झालेलं आहे की जे मिळालं ते फ्रीमध्ये हवं, त्याची किंमत तर नाहीये. आणि जे पेड करतायत त्यांना पण आपण इम्प्लिमेंट करा म्हणून सांगावं लागतंय सर. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन मध्ये पण हेच आहे की तुम्ही इम्प्लिमेंट करा, मग तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. अर्थात. आपण स्पून जवळ नेऊ शकतोय ना, तो फीड नाही करू शकत. राईट. तोंडच बंद करून बसलेल्या लोकांना भरवायचं कसं? माझ्या एका मेंटरने सांगितलं होतं, मला प्रश्न विचारला होता की तुझं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तुला कोणापर्यंत पोहोचायचं? म्हणजे सगळेच भारतातली जेवढी लोक आहेत ना, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, सगळ्यांना फायनान्शियल लिटरेट करायचं आहे. तर म्हटले मित्रा, काहीच करू शकणार नाही आयुष्यात. कारण म्हटले तू आहे ना, ज्याला आहे ना ग्रोथ करायची नाही अशा माणसाच्या नादी लागशील ना, तर तो तुला डिग्रोथ करेल, तुला पुढे जाऊ देणार नाही. तो तर येणारच नाही, सोडून दे. तू फक्त त्याच लोकांची मदत करू शकतो ज्यांना पुढे जायचंय. ज्यांना काही करायचं नाही ना, त्यांच्या पुढे तू किती डोकं आपट, त्यांना फुकट दे, त्यांना पार स्पून फीड कर, काही होणार नाही. सो अशी लोक तुझ्या ऑडियन्सच नाही आहेत किंवा ते टार्गेटच नाही आहेत ज्यांना काही करायचं नाही. तुझी तीच लोक ऑडियन्स आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी बदल करायचा आहे, काहीतरी पुढे जायचं आहे. 90% लोक आहेत ज्यांना काहीही करायचं नाही, फुकट पाहिजे, सरकारने घरी आणून दिलं पाहिजे, फ्रीबीज न काही करता. आणि अशा लोकांसाठी तू कोणीच काही करू शकत नाही. सो अशा लोकांच्या नादीच लागायचं नाही, सोडून दे, तुझे हे ऑडियन्स नाही. खूपच छान सांगितलं आणि ते आता मला पण लागू होईल की खरंच म्हणजे उगाच नको त्या लोकांवर आपण जी ऊर्जा वाया घालवतो ती कमी करून टार्गेट ऑडियन्स सेट केले पाहिजे. खूपच छान सर. मग आता म्युच्युअल फंड्समध्ये समजा कुणाला इन्व्हेस्ट करायचे, आता आपण आहोत, आता मी पण इन जनरल मला पण इन्व्हेस्ट करायचं, काहीच माहिती नाही, तर कितीपासून आपण सुरू करू शकतो? काय लिमिट आहे? किंवा समजा कोणाकडे 5,000 आहे, तिथून त्यांनी सुरू केलं 10,000 20,000, कुणाला लाख रुपये पण करायचे आहेत, मग त्यांना रिटर्न्स कसे असतात किंवा करू शकतात का लोक? पहिली गोष्ट तर डायरेक्ट म्युच्युअल फंड करणं ॲडवायजेबल नाही आहे. ओके. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फायनान्शियल स्टेबिलिटीकडे जर तुम्हाला जायचं तर सगळ्यात पहिलं तुमच्याकडे असला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स. आज तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, घरात कोणाच तरी अपघात होतोय किंवा आजारी पडताय, तर तुम्हाला उद्याच्या ते काढून आणायला लागतील. आणि मार्केट वोलटाईल आहे, मार्केट कमी जास्त असतं, कदाचित मायनसमध्ये काढून आणायला लागतील. सो सगळ्यात पहिलं तर म्युच्युअल फंड स्टार्टिंग नाहीच. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे तुमच्या कुटुंबाचा. ज्यांची बिलं तुम्हाला भरायला लागतील ना दवाखान्याची, त्या सगळ्यांचा हेल्थ इन्शुरन्स करायचा. दुसरं, तुम्ही टर्म इन्शुरन्स केला पाहिजे. टर्म इन्शुरन्स म्हणजे उद्देशाला कमवता व्यक्ती जर नाही आहे तर त्याच्यावरती जे जबाबदार व्यक्ती आहेत, मुलं आहेत, त्यांचं भविष्य आहे, बायको आहे, आईवडील आहेत, तर ते महत्त्वाचं आहे. तर तुम्ही टर्म इन्शुरन्स केला पाहिजे. टर्म इन्शुरन्स खूप लोक काय सांगतात, माझं स्पष्ट मत आहे, तुमचं लहान मूल 25 वर्षाचं होत नाही तेवढ्याच वर्षाचा टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. बाकीचं ती कंपनीची भरती आणि एजंटची भरती आहे. सो हे 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तुमच्या जरी कंपनीने दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्याकडे हे इंडिव्हिज्युअल पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स तर पाहिजेच पाहिजे. तुमची कंपनी तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत हेल्थ इन्शुरन्स देते, त्याच्यानंतर देत नाही आणि मग जमा केलेली पुंजी तुम्हाला खर्च करायला लागते. ऑनवर्ड तुमच्याकडे एमर्जन्सी फंड पाहिजे. तिसरी गोष्ट, साधारणपणे एवढीत तो असावा, 6 महिन्याचा खर्च. होऊ शकतं करोनासारखी परिस्थिती येईल, होऊ शकतं तुमचा जॉब जाईल, होऊ शकतं तुम्ही बेडवरती 4-6 महिने जाल, सांगता येत नाही काय, अनप्रेडिक्टेबल. मग त्या पिरियडमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन ते पैसे काढायची वेळ नाही आली पाहिजे. सो ह्या 2-3 गोष्टी केल्या की तुम्ही इलिजिबल झालात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मग आता बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणती? तर माझ्या मते सगळेच ॲसेट क्लास चांगले आहेत. म्युच्युअल फंड चांगला का? तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगचं सगळ्यात बेस्ट टूल म्हणून म्युच्युअल फंडकडे मी पाहतो. एक सामान्य माणसासाठी बेस्ट आहे. 500 रुपयापासून सुरू करू शकता.
100 पण करू शकता, काही स्कीम अलाउड आहेत. पण हे असं नाही आहे की तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांनी काय रिझल्ट येत नाही मॅडम. बरोबर. खरं सांगतो, मला वाटतंय 2,000 रुपयांनी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जा, तो म्हणतोय तुम्ही 4 गोळ्या खाल्ल्या पाहिजे. नाही, मला वाटतंय मी एकच गोळी खाल्ली पाहिजे. तुमच्या वाटण्यासाठी नाहीच आहे, तुमची गरज काय. बघा, मग 4 गोष्टी मी प्रामुख्याने म्हणतो की तुम्ही सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे हे जे मशीन आहे आज ना उद्या काम करायचं बंद करेल तेव्हा उत्पन्न आलं पाहिजे, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. दुसरं आहे तर लॉंग टर्म एक्सपेन्सेस, म्हणजे मला मुलांचं शिक्षण करायचं आहे, लग्न करायचं आहे, मला आज ना उद्या ते पैसे स्पेंड करावेच लागणार आहेत, त्याच्यासाठीची गुंतवणूक. त्याच्यानंतर लाईफस्टाईल अपग्रेड करणं, म्हणजे काय, काही काळी तुम्ही जसं म्हणलं माझी 10 वर्ष झाली, गाडी बदलायला लागणार, मोबाईल बदलायला लागणार, तुम्हाला काळानुसार बदलायला. बरं, डायरेक्टली गाडी बदलणं योग्य नाही, मग मी काय म्हणतो लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी पण तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे किंवा मी हे करेन. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही फन म्हणजे तुम्हाला वर्ल्ड टूर केली पाहिजे, भारत फिरला पाहिजे, जगलं पाहिजे, जगायला म्हणजे बॅलन्स केलं पाहिजे आयुष्याला, याच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही आला तर तुम्ही म्हणलं तुम्हाला 2,000 रुपये गुंतवायचे, त्याच्यात ना तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग बनणार आहे, ना तुमच्या मुलांचं शिक्षण होणार आहे, ना तुमचं काहीच होणार आहे. सो सिम्पल आहे, तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही काहीतरी करायला जाताय, त्याचे रिझल्ट नाही. कदाचित म्युच्युअल फंड तुम्हाला 15% रिटर्न देईल, 20% रिटर्न देईल, पण तुमच्या 1,000 रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट होती. झालं काय तुमच्या आयुष्यातलं? का गाडी घेता आली त्याच्यातून, पोराचं शिक्षण करता आलं, नक्की काय करता आलं? मग उगीच करायचं म्हणून काही नाही करायला पाहिजे. मी असं मानतो की देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाउट टार्गेट अँड टाइम फ्रेम. इफ यू डोंट हॅव टार्गेट, तुमच्याकडे जर टार्गेट नाही तर गुंतवणूक करूच नका, कारण ती गुंतवणूक तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल. उद्दिष्ट पाहिजे, वाय आर यू इन्व्हेस्टिंग, आणि तो पैसा त्याच गोष्टीसाठी वापरला पाहिजे. नाही तर मला वाटलं मी केली गुंतवणूक सुरू, मग झाले माझे 2 लाख रुपये जमा, माझा मित्र अमेरिकेला स्वित्झर्लंडला बायकोला घेऊन फिरून आला, मग 2 माझ्याकडे, मला पण शांत पडली नाही, 2 माझे, 3 क्रेडिट कार्डचे, मग ते 2 नसते तर गेलंच नसतं, पण 2 होते, अजून क्रेडिट कार्डचे 3 घेतले, खड्ड्यात गेला. बरोबर. मला वाटलं नाही, मी हे पैसे या गोष्टीसाठी वाचवतो, मी त्याच गोष्टीसाठी. फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची देर इज मस्ट आहे की तुमच्याकडे डिसिप्लिन तुम्ही असणं. तर हे डिसिप्लिन असतील तरच हे वेलकम आहे. उगीच 4 दिवस मला SIP करायचं आहे, म्युच्युअल फंड करायचं आहे, आणि ते चांगलं आहे का वाईट आहे का त्याचा काही अर्थ नाही आहे. सो जे कोणी ऑडियन्स ऐकतात तर मी त्यांना एकच म्हणेल, कोणीतरी म्युच्युअल फंड सांगतंय म्हणून करू नका. तुमचं उद्दिष्ट काय, त्यासाठी रिक्वायरमेंट काय, सायंटिफिकली तुम्ही कसं ते अचीव्ह करू शकता, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे. आणि मग ते तुम्हाला रुचतंय पचतंय का तर करा, नाहीतर हाय असं जागा, काय प्रॉब्लेम नाही. मग ते काय होणारच नाहीये तर तुम्ही करून तरी काय होणार आहे. म्हणजे 2,000ची SIP करून तीर मारणार आहे का तर नाही मारणार आहे, सोडून द्या. सर, सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? सोने चांदी आता तर खूप पिकला चाललंय, तर तुमचं काय मत आहे या संदर्भात, की काय करावं? सर्वसामान्य लोकांना गुंतवणूक करण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे सध्याच्या घडीला असं वाटतंय की सोनं किंवा चांदी आहे, कारण ते असं सगळे एक्सपर्टीज सांगतायत, असं त्यांचं मत आहे. आता मी ऐकून आहे हे की ते 2 लाखावर, 2.5 लाखावर, 3 लाखावर सोनं जाणार आहे, म्हणून त्यात गुंतवणूक करून ठेवायची, किंवा चांदी 7 लाखावर जाणार आहे, कुठल्या तरी गाडीच्या पार्टमध्ये वापरलं जाते. म्हणजे ॲक्च्युअली हे रुमर्स आहेत, आय नो, पण तुम्ही काय सांगाल? लोकांना सल्ला काय असेल? बघा, माझं साधं सोपं म्हणणं आहे, सोनं काय आहे तर त्याला आपण वर्ल्ड करन्सी म्हणतो. करन्सीची गरज का निर्माण झाली तर व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी. पहिल्या काळात बार्टर सिस्टम होती की मी 4 पोते गहू पिकवले आणि मग मला 1 पोतं लागतंय, 3 पोते माझ्याकडे एक्सेस आहेत, तर मी कोणाला, मला तांदूळ पण 1 पोते पाहिजे तर मी गहू देत होतो आणि तांदूळ घेत होतो, पण माझ्याकडे 2 पोते एक्स्ट्रा लागत होते. आता हे जर पोते मी घरात ठेवले तसेच तर त्याची जी आहे ना व्हॅल्यू, महत्त्व कमी होत होतं, कारण त्याला कीड लागत होती पुढच्या वर्षापर्यंत. मग मला ते 2 पोत्याची जी काही माझी मेहनत आहे ती मला योग्य पद्धतीने स्टोअर करणं गरजेचं होतं. आता ती स्टोअर कशी होऊ शकते तर मग सगळ्या लोकांनी मिळून करन्सी नावाचं कन्सेप्ट आणला आणि गोल्ड ही करन्सी झाली, प्रिशियस मेटल. मग मी काय केलं, ते 2 पोत्याचं गोल्ड घेतलं आणि पुढच्या वर्षी मला फक्त आता इथं करन्सी मला व्हॅल्यू मेंटेन ठेवायचं, बाकी काही नाही. मग मला 2 पोती पुढच्या वर्षी तेवढ्या सोन्यात कोणी द्यायचं कमिटमेंट दिलं, मग मी तेच पोती त्याला दिलं, गोल्ड घेतलं. आता काय झालंय सध्याच्या वातावरणामध्ये, फार मोठी हिस्ट्री तेवढं काय सांगत बसत नाही, सध्याच्या वातावरणामध्ये लोकांना जे काही मोठे मोठे बँक आहेत आपल्या, ते जे करत होते अमेरिकेच्या ट्रेजरीमध्ये पैसे टाकत होते. जे काही एक्सिस पैसे असतील व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी अमेरिकेचे ट्रेजरी बॉन्ड्स होते, त्याच्यामध्ये पैसे सगळे लोक कन्वर्ट करत होते.
आता अडचण अशी झाली की मध्ये जे रशिया युक्रेन वॉर झालं त्याच्यामध्ये 3 बिलियन्स और 6 बिलियन्सचे जे काही अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स होते ते डिफॉल्ट केले अमेरिकेने. रशियाला सांगितलं की आम्ही तुमची देणार नाही, जे काही तुम्ही इकडं व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली होती आमच्याकडे, वी आर नॉट गोइंग टू बॅक. मग ते देणार नाही म्हटल्यानंतर सगळ्या जगाला भीती वाटली, आम्ही पण आमचा एक्सिस पैसा अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्समध्ये टाकतो, ते उद्याच्याला नाही म्हटलं तर काय करणार. आणि मग यांनी व्हॅल्यू तर मेंटेन ठेवायला लागले. मी पैसे कागद जमा करून काय करणार, कुठंतरी स्टोअर झाली पाहिजे व्हॅल्यू. मग हे सगळे जे नॅशनलाइज बँक आहेत ते गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले आणि याच्यामुळं ते गोल्डमध्ये मोठा पाऊस आला. आता सगळं तात्काळ त्यांना कन्वर्ट करायचं का, तर याचं उत्तर नाही, असं नाही असं आहे. ते टप्प्याटप्प्याने करणार. गोल्डमध्ये स्ट्रक्चर्ड ग्रोथ आहे असं दिसतंय, पण जेवढं रिटर्न आत्ता ह्या मागच्या 2 वर्षात बनलेत तेवढे पुढे बनतील लगेच असं काही नाही आहे. पण माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या एक 10% गोल्डमध्ये कन्वर्ट करायला हरकत नाही. पण गोल्डचं स्वतःचं असं काही अर्निंग नाही आहे. जसं आमच्या कंपन्या अर्निंग आहे, सेल्स आहे, प्रॉफिट आहे, सगळं आहे. गोल्ड काय प्रोडक्शन नाही आहे, सेल्स नाही आहे, त्याचं काय तुम्ही फंडामेंटल टेक्निकल अभ्यास नाही करू शकत नाही, काही करू शकत नाही. सो माझं असं मत आहे 10% ऑफ तुमच्या 100 रुपये गुंतवतो त्यातले 10 रुपये गोल्डमध्ये टाकायला हरकत नाही. सिल्वर पण ठीक आहे, पण सिल्वरचा नाद करू नका आता सध्या. हे जे काही चाललंय, आता मध्ये एक रिपोर्ट आला त्याच्यामध्ये सिल्वरचं ॲक्च्युली इंडस्ट्रीयल कन्झम्पशन कमी होतंय आणि आपल्याला मीडिया काय सांगताय, वाढतंय. सो दॅट इज नॉट ट्रूथ. आणि मी अजून एक ऑडियन्सला विनंती करेन, तुम्ही आहे ना मीडियापासून लांब राहा. आणि मला एक सांगा, आता युद्ध चालू आहे इराण इस्रायल. पहिल्या काळात खूप युद्ध होती का आत्ता खूप युद्ध होती? पहिल्या काळात होती, खूप युद्ध होती. भारतामध्ये छोटी छोटी किती राज्य होती, प्रत्येकाला तलवारबाजी आलीच पाहिजे होती, मारामाऱ्या रोज होत्या, सगळं काय होतं. आता सोशल मीडियामुळं होतं एवढंसं आणि दाखवतात एवढं की तुम्ही आउट होताय, डोकं बाद व्हायची कामं चालू आहेत. मी तुम्हाला सांगतो, एक आहे ना बिल्डिंग आहे, ठीक आहे, त्या बिल्डिंगमध्ये ना 365 फ्लॅट आहेत, ठीक आहे, आणि सगळी कुटुंब तिथं राहतात. आता तिथं काय होतं, 365 दिवसात आता घर म्हणलं की भांडण होणार, बरोबर, ठीक आहे. प्रत्येक घरात एक दिवस भांडण होतं असं आपण कन्सिडर करू. एकदाच होतं, नंतर ते गुन्हे गोविंदाने राहतात. आता तुमच्याकडे मी एक असं डिव्हाइस दिलं की जे आहे ना, जिथं भांडणं झाली, बघा आपण कोणाची भांडणं दुसऱ्याच्या आयुष्यातलाही इंटरेस्ट असतो आपल्याला, आपण थांबून बघतो. तर तुम्हाला असं डिव्हाइस दिलं की 365 फ्लॅटमध्ये जिथं कुठं भांडण होतील ते तुम्हाला दिसणार, ठीक आहे. आता तुम्ही दररोज सकाळी उठलात की एका फ्लॅटमध्ये कुठेतरी भांडण होतं, तुम्हाला सुरुवातीला मजा येते, याचं काय, याचं मला सगळं माहीत, असं तसं. नंतर नंतर तुमच्यासाठी ते रोज होतं आणि तुम्ही म्हणता की या बिल्डिंगमध्ये एकही माणूस सुखी नाही आहे, इथं शांती समाधान नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये फक्त एका फ्लॅटमध्ये वर्षातनं एकदाच भांडण होत असतं. खरं तर लय सुखी समाधानी ती बिल्डिंग आहे, पण तुम्ही रोज फक्त भांडणच बघताय. त्याच्यामुळे तुमचं काय झालंय, मानसिकता सगळं वाईटच आहे, सगळं वाठूळच आहे. आता सध्या जे तुम्ही बघताय, मी लहानपणापासून ऐकतोय 3रं महायुद्ध होणार आहे, 4थं काय होणार आहे, जग संपणार आहे, अजून तरी संपलेलं नाही. बरं, जगात जे काय वाईट घडतंय, बातमी म्हणजे काय, सोशल मीडियासाठी मी तुम्हाला सांगतो, बातमी म्हणजे काय, वाईट ती बातमी, चांगलं नाही, वाईट ती बातमी, चटपटी बातमी, वाईट बातमी, चटपटी बातमी आणि इमॅजिनरी वाईट बातमी, येस, एवढ्याच 3 गोष्टी दाखवल्या जातात ब्रेकिंग न्यूज म्हणून. पहिल्या काळात ब्रेकिंग न्यूज काय होतं, कधीतरी यायची हो. आता इथं 2-2 मिनिटाला ब्रेकिंग न्यूज आहे. आणि त्याचाच विचार करून 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 असं झालंय लोकांना की ते युद्ध तिथे चालू आहे की भारतात, हेच कळत नाही. भारतात नाही, तुमच्या जीवनात चाललंय, तुम्ही सायकोलॉजिकली पेशंट होत चाललाय. आता इन्व्हेस्टर, आता आमचे इन्व्हेस्टर, खरंच एवढी वाईट परिस्थिती आहे का मॅडम? अजिबात नाही हो, अजिबात नाही. पण एवढं काही त्यांच्या डोक्यात आहे की ते बुडणार आहे आणि हे होणार आहे, ते होणार, पळून चालले घरी. अरे घरी जाऊन पण तेच आहे. आतापर्यंत मी म्हणतोय एकदाही युद्ध नाही झालं एवढ्या वर्षात, आता पण मला नाही वाटत काही वर्ल्ड वॉर होईल आणि काय होईल. आणि आता सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय तर सगळे इतके पॅनिक झालेत. हा व्यापारी खेळ आहे. व्यापारी लोकांनी काय केलं की आता युद्ध चालू आहे, मग कमवायचा स्कोप आहे, मग कृत्रिम तुटवडा ज्याला म्हणूयात तो निर्माण केलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणता की ती युद्धाचा परिणाम आहे, तसलं काही नाहीये. कृत्रिम तुटायला व्यापारी लोक त्याचा फायदा घेतात, आपण सामान्य लोक भरडले जातो. आपण पॅनिक नाही झालो तर ते पण नाही पॅनिक होत. त्यांना वाटतं तुम्ही पॅनिक झाला तर मग आम्ही त्याचं ॲडव्हान्टेज घेतलं पाहिजे. कारण आता गव्हर्नमेंटने काय रूल केला, परवाच हे झालं तर की 1 सिलेंडर मिळेल महिन्याला. व्यापाऱ्यांचं पण काहीतरी सांगितलं, तोपर्यंत तुटवडा नव्हता सर, पण परवाच तो बजेट झाला रिलीज आणि कालपासूनच जे तुटवडा आहे
म्हणजे माझे येऊन भेटलेले पॅरेंट्स मला म्हटले की आम्ही चुलीवर स्वयंपाक करून, म्हणजे तुमच्याकडे काही 2 दिवसाचंही सिलेंडर नव्हतं का, असं पण होतं ना. म्हणजे की कालच माझा स्टाफ पण म्हणत होता, सर हा. तुमच्याकडे पाईपनी गॅस आहे का? म्हटलं हो पाईपनी आहे. म्हणजे आम्हाला सिलेंडर लागतो ते मिळत नाही. म्हणलं कृत्रिम तुटवडा. हा. बाकी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा फायदा हा. कसा घ्यायचा हे नेते लोकांपासून व्यापाऱ्यांपासून सगळेच माहिती आहे. सगळ्यांनाच त्याच्यात माहिती सामान्य आहे. लोक बरडले जातात. मी तर साधं रिक्वेस्ट करतो की आपण जर एकी केली प्रॉपर राहिलो तरच आपल्याला जगू देणार नाही तर आपला कार्यक्रमच आहे. हो बरोबर आणि आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. माझ्या एका फोनवरती गॅसवाला आहे त्या रेटनी सिलेंडर घरी पोहोचू शकतो का? तर त्याला माहिती आहे आकाश गोंधळे कोण आहे. पण तुम्ही तसे का नाही होत? तसं व्हायला काय करावं लागेल? आर्थिक साक्षरता, आर्थिक शिका. डिसिप्लिन. हे काय रातोरात मिळालेली जागा नाही आहे. बरोबर. सर आता तुम्ही म्युच्युअल फंड्स बद्दल तर सांगितलं, पण मग लोकांनी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करावे की शेअर मार्केटमध्ये करावे? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. शेअर मार्केटला माझं असं मत आहे की तुम्ही किती पण शिका, त्या नॉलेजचा उपयोग 20% आहे. ओके. ठीक आहे. Share स्किल market. सेटची गरज 20% आहे. 80% हा माइंडसेट आहे. ओके. आणि तो माइंडसेट डेव्हलप करणं हे फार मोठं चॅलेंज आहे. तुम्ही कुठलाही कोर्स करा, टेक्निकल करा, फंडामेंटल करा, तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही होणार. स्किल सेट आहे फक्त ते. माइंडसेट होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. साधं सोपं प्राइजेस ज्या बनतात ना त्या सेंटिमेंटनी बनतात. तुम्ही फंडामेंटल अभ्यास केला, टेक्निकल अभ्यास केला, इराण इस्रायल युद्ध सुरू झालं, चांगली कंपनी पडली आहे, वाईटही पडली. आता पुण्यात आहे कंपनी, तिचं सेल्स चालू आहे, प्रोडक्शन चालू आहे, सगळं चालू आहे, सगळं काही चांगलं आहे, बॅलन्स शीट चांगले आहे, फंडामेंटल चांगलं आहे, टेक्निकल वीक झालं. पण या ठिकाणी तुमचा अभ्यास कामाला येत नाही, इथं तुमची सायकोलॉजी कामाला येते. बरोबर. मग ती कशी डेव्हलप करा? ती जर डेव्हलप नाही होते तर माझ्या मते मी तर हात जोडून विनंती करतो, इंट्राडे फ्युचर ऑप्शन तर करूच नका. इन्व्हेस्टिंगला सुद्धा तुम्ही तेवढे नॉलेजेबल नाही आहात. जर नॉलेज घेतलं तर परत सायकोलॉजी येते. ही जर्नी एक मला वाटतं 5-6 वर्षाची जर्नी आहे. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग शिकणं. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता. उगीच काहीतरी करायचं म्हणून करू नका. मी खूप साऱ्या लोकांचे पोर्टफोलिओ बघतो. याच्यामध्ये त्यांनी काय करतात की आम्ही म्हणतो 2-3 कॅटेगरी येतात कंपन्यांच्या. B2B बिझनेस टू बिझनेस, B2G बिझनेस टू गव्हर्नमेंट, B2C बिझनेस टू कन्झ्युमर. मग आता इकॉनॉमीचे मायक्रोज जेव्हा चांगले असतात तेव्हा सगळ्याच कंपन्या परफॉर्मिंग असतात. पण जेव्हा इकॉनॉमीचे मायक्रोज खराब होतात तेव्हा मात्र B2B, B2G कंपन्या सायक्लिकल नेचरमध्ये येतात. तर स्ट्रक्चर ग्रोथवाल्या कंपन्या कोणत्या असतात, सेल्स प्रॉफिट काय असलं पाहिजे. आम्ही म्हणतो ज्या कंपन्यांचं म्हणजे खूप सारं टेक्निकल पण आहे आणि एवढं सगळं टेक्निकल अभ्यास करून पण, एवढा सगळा फंडामेंटल अभ्यास करून पण तुमचे पैसे वाढतील याची गॅरंटी नाही. ठीक आहे, हे स्टॉक मार्केट आहे. मग याला सायकोलॉजिकल स्ट्रॉंग माणसाकडे तुम्ही ते दिलं पाहिजे. मला वाटतं फंड मॅनेजर इज द व्हेरी सायकोलॉजिकल परफेक्ट पर्सन, ज्यांचे 20-20, 25-25 वर्षाचे अनुभव आहेत. तुम्ही कुठलाही पोर्टफोलिओ काढून बघा जे डायरेक्ट स्टॉकमध्ये करतात इन्व्हेस्टर म्हणून, आणि म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ कम्पेअर करा. यू विल 100% सी की म्युच्युअल फंडनी बेटर रिटर्न केलेत, बेस्ट रिटर्न जनरेट केलेत इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओपेक्षा. तो स्टॉक मार्केट नाहीच. दुसरं फॉरेक्स मार्केट नावाचा काहीतरी कन्सेप्ट आहे. सगळे व्हाईट लेबल ब्रोकर आहेत. जर तुम्हाला मी असं म्हणेल की 3%, 5%, भारतात तर अलाउडच नाही, असं कोण कमिटमेंट देत असेल अशा लोकांच्या कृपया नादी लागू नका. तुमचे पैसे बुडणारच आहेत, ही शाश्वती बाळगा फॉरेक्स मार्केटला. फॉरेक्सला. आता बरेच तरुण सर इन्व्हेस्ट करतात, 25 लाख टाकले, 50 लाख टाकले. आता जवळच्या खूप केसेस घडल्यात की त्यांनी आत्महत्या पण केल्या आहेत. ते नंतर कळले की हे शेअर मार्केटमध्ये गेले. आमच्याच इथे एक मुलगा होता सरांचा, चांगला ओळखीचा, त्याचं मेडिकल होतं सर. कुठे त्याने 1 कोटी गुंतवले त्याचं त्यालाच माहिती सर. आणि असं आयुष्यात वाटलं नव्हतं की हा पोरगा असं काहीतरी करेल आणि त्याला पळून जावं लागेल. तोच विषय आहे की आपण इन्स्टंट श्रीमंतीच्या मागे लागतो. इन्स्टंट श्रीमंती नाहीच आहे. मी तर सरळ सांगतो, ज्यांना तात्काळ श्रीमंत व्हायचं आहे ते कधीच श्रीमंत होणार नाहीयेत. ओके. ठीक आहे. म्हणजे माझ्याबद्दल मी हमेशा उदाहरण देतो की मी जेव्हा स्टार्ट केलं होतं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला किंवा इन्व्हेस्टिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा मी माझे मित्र नातेवाईकांना बोलवलं. त्यांना पण म्हटलं मी असं असं करतो, तुम्ही करा. म्हणले काय होईल? म्हटलं काय नाही, पुढच्या 10-20-30 वर्षानंतर आपल्याकडे करोड रुपये असतील. म्हटले कोणी बघितले 10-20-30 वर्ष? उद्या मेलं तर काय? आणि मग त्यांनी ते ऐकलं नाही. पुढे 10-15 वर्षातच माझ्याकडे चांगले पैसे जमले, करोडो रुपये आले म्हणा असं. मग त्यांना पश्चाताप व्हायला लागला की कळायला पाहिजे होतं तेव्हा, आणि त्यांनी ते केलं नव्हतं तेव्हा. म्हटलं आत्ता करा, जब जागो तब सवेरा. म्हणले
काय होणार? म्हटलं पुढच्या 10-20-25 वर्षानंतर तुमच्याकडे करोड रुपये असतात. नाही म्हणले 2-5 वर्षात काय आहे का? आजही ती लोक स्ट्रगल करतायत. आजही तुम्ही जे म्हणताय ना, असे जे काही कुठेतरी रातोरात श्रीमंतीच्या लॉटऱ्या ते तिकडे जाऊन बुडतायत, पण त्यांना स्ट्रक्चरल वे किंवा एक जेन्युइन मार्ग ज्याला म्हणूयात तिकडे ते इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाहीत. ते तुमचं क्रिकेटचं काहीतरी असतंय, IPL असतंय, तिथं ते काहीतरी ड्रीम 11 असतंय, तिथं 22 कोटी, आता बॅन झालं, पण तिथं 22 कोटी लोक इन्व्हेस्टमेंट करतात करोडपती होण्यासाठी. आणि म्युच्युअल फंड मला वाटतं 5 कोटी पॅन आहेत ज्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट होते. तर रातोरात श्रीमंती ही नाहीच आहे. ज्याला यथाअवकाश श्रीमंत व्हायचं ना, तो लवकर श्रीमंत होतो. म्हणजे आता तुम्ही कोणताही इंडस्ट्रिलिस्ट घ्या, जमीन ॲक्वायर करायला 2-4 वर्ष लागतात, तिथं कन्स्ट्रक्शन करायला 2-5 वर्ष लागतात, तिथं मशिनरी लावायला 2-3 वर्ष लागतात, प्रोडक्शन 10-12 वर्षानंतर निघतंय, त्याला 12 वर्षानंतर पैसे कमवायचे, आपल्याला उद्या आले पाहिजेत. मग हे जे मानसिकता आहे इन्स्टंट श्रीमंतीची, याच्यातनं जोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी श्रीमंती नाही. आणि तुम्ही असेच पैसे बुडवत राहणार, घालवत राहणार. आणि होतं काय की आम्ही म्हणतो की तुम्हाला यथाअवकाश श्रीमंत करता येऊ शकतं आणि ते गॅरंटेड आहे किंवा 100% व्हाल. तुम्हाला मात्र तसं नको आहे. मग तुम्ही श्रीमंत व्हायच नाही तर मग दाखवायचं आहे. मग घर घ्या, गाडी घ्या, मग EMI सुरू, मग फ्रस्ट्रेशन, मग बॉसचं टेन्शन, आणि मग कुठंतरी कोणीतरी 3% 5% महिन्याला मिळेल असं म्हणतो. आणि मग माणूस काय म्हणतो की इकडनं कुठनं तरी कर्ज काढतो, पर्सनल लोन, जरा त्रास तरी कमी होईल. त्रास कमी होत नाही तर त्रास वाढतो. आणि मी सगळ्यांनाच म्हणेन, रातोरात श्रीमंती मिळणारच नाही. तुम्ही ट्राय पण करू नका. तुम्हाला जर यथाअवकाश श्रीमंत व्हायचं आहे तर आणि तरच श्रीमंती तुमच्यासाठी आहे, बरोबर, बाकी नाही आहे. आता तर नवीनच आलंय सर ते क्रिप्टो करन्सी म्हणून काहीतरी आहे मार्केटमध्ये नवीन, की त्यात इन्व्हेस्ट करा, एवढं तुम्हाला मिळणार आहे, 10%, 5%. मी पण फसली आहे सर त्यात. आणि अगदी जवळच म्हणजे 10 वर्ष संबंध असलेल्या व्यक्तीकडे इन्व्हेस्ट केले मॅडम, होते. आतापर्यंत फसलेल्या लोकांना जर विचारलं तर त्यांचा काका, मामा, दादा, मित्र, जवळचीच लोक, तुम्ही थर्ड पर्सन वरती विश्वास ठेवून पैसे देत नाही. आज मी 22 कंट्रीतनं लोक माझ्याकडे इन्व्हेस्टर आहेत. खूप सारे लोक आहेत, म्हणजे सिनेमातनं लोक आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, टर्नर, वर्नर, वेल्डर, फिटर, ऍक्टर, डायरेक्टर, सगळ्या प्रकारचे, SP, DSP, ईच अँड एव्हरी फील्डची लोक माझ्याकडे इन्व्हेस्टर आहेत. मला परवाच कोणीतरी मला वाटतं कोल्हापूरहून फोन केला होता की मला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची ते सांगा काय, पण मी तुमच्याकडे नाही करू शकत ऑनलाईन. का भाई, तुम हो या नाही हो, काय ते यायचा अवतार हो माहित नाही, म्हणजे त्याला भीती आहे. मग तुम्ही अशी जेव्हा रक्कम देता तेव्हा जवळच्याच माणसाला देता. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि हे 3% 5% वाले तर केसमध्ये तुमच्या 100% विश्वासातलाच माणूस असतो, जिथं तुम्हाला गॅरंटी असते पैसे बुडणार नाहीत, आणि तिथंच हा कार्यक्रम होतो. फक्त असं झालंय सर, म्हणूनच आता मी म्हणलं मला द्या पैसे, तुम्ही नाही देणार. तुम्ही द्याल, आता इथं आपली ओळख आहे, पण बाहेरची लोक नाही म्हणणार. ते म्हणणार काय माहित बाबा काय. मग तुम्ही जवळच्याच लोक, आजपर्यंत जेवढे मोठे फ्रॉड झाले त्याच्यामध्ये जवळच्याच लोकांनी फसवलंय, असंच आहे. तर मी असं सिंपल मगाशी जे सांगितलं ते इन्स्टंट रिचनेसच्या मागे लागू नका. किती जवळचा व्यक्ती असेल, बायको जर म्हटली ना मला उद्याच्याला 5% रिटर्न मिळणारी गॅरंटीड गोष्ट माझ्याकडे आहे, तर मी उद्याच्याला बायकोला डिवोर्स देईल. असं नका करू सर, समजा नाही, 5% रिटर्न म्हणजे ती उद्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, ती मला पण प्रॉब्लेम मध्ये आणणार आहे. माझं मत ह्याच्यासाठी सांगितलं, माझी बायको तसं काय करत नाही, पण मी सांगतोय काय की तुम्हाला सुद्धा किती जवळ जाऊन म्हणलं ना गॅरंटेड 5% मिळणार भेटेल, बायकोला मी डिवोर्स देऊ शकतो. तर तुम्ही विचार करा की मला किती कॉन्फिडन्स आहे की तुम्ही बुडणार पैसे. तुम्ही हा कॉन्फिडन्स ठेवा. बरोबर. सर, म्युच्युअल फंड्स मध्ये पण फ्रॉड होऊ शकतात का? मॅडम, म्युच्युअल फंड मध्ये फ्रॉड होऊ शकत नाही. हे सगळी लोक तुमची दिशाभूल करतायत. म्युच्युअल फंड हे सगळ्यात सेफ, सिक्युअर, पारदर्शक इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्यामध्ये 10 रुपयाचा फ्रॉड होणं शक्य नाही, असा माझा अभ्यास आहे, एक्सपर्टचा अभ्यास आहे. मी खूप साऱ्या फंड मॅनेजरला हा सेम प्रश्न माझ्या चॅनलवरती विचारलाय, एक्सपर्ट टॉक आकाश गोंदवले चॅनलवरती. भारतातले टॉपचे फंड मॅनेजर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत मी त्यांना पण विचारलाय का नाही होऊ शकत. तर म्युच्युअल फंड आपल्यासाठी एक कंपनी आहे, पण ते एक स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये स्पॉन्सर असतोय, म्युच्युअल फंड ट्रस्ट असतंय, म्युच्युअल फंड ट्रस्टी कंपनी असते, वेगळीच असते. त्यानंतर AMC असते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, जिकडे फंड मॅनेजर, रिस्क अनालिसिस, सेक्टर अनालिसिस टीम बसलेली असते. त्याच्यानंतर रजिस्ट्रार असतात, त्याच्यानंतर कस्टोडियन असतो. म्हणजे फंड मॅनेजर रिसर्च करून सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवतो, त्या सगळ्या सिक्युरिटीचा ताबा हा तुमच्या कस्टोडियनकडे असतो. ही वेगळीच कंपनी आहे. बरोबर आहे. आणि मॅडम, आज तुम्ही जे 100 रुपये देताय ना,
ते कुठं लावले, कुठं काय त्याचे वाढले कमी झाले हे तुम्हाला घरी बसून कळतं. बरं, लिगल फ्रेमवर्कमध्ये यांचे म्युच्युअल फंड इज ट्रस्ट भारतामध्ये. तर पहिले ते लिगल स्ट्रक्चरमध्ये सेबी येतं, जे कॅपिटल मार्केटचं, त्यांना दर 3 महिन्याला सगळे लेखाजोखा, किती वाढलं, किती कमी झालं, कसं झालं, किती झालं, सगळं द्यायला लागतंय. स्पॉन्सरर जो बाप आहे त्यांना द्यायला लागते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला द्यायला लागते, आरओसीला द्यायला लागते, रजिस्टर ऑफ कंपनीला द्यायला लागतात सगळे रिपोर्ट, धर्मदाय आयुक्ताला द्यायला लागतंय. मॅडम एवढं सगळं लिगल स्ट्रक्चर आहे, SRO सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनला द्यायला लागतंय. आणि एवढ्या सगळ्यात मी म्हणतो एखादा गोष्ट एखाद्याची बघायची राहिलो, सगळ्यांची नाही बघायची राहू शकत. बरोबर आहे. इथं फ्रॉड होणं इम्पॉसिबलच्या जवळ आहे. खूपच छान. कशाच्या जवळ आहे? इम्पॉसिबल. आणि मायबाप इन्व्हेस्टरला सगळं द्यायला लागतं. मी घरी बसून संध्याकाळी माझं इनेमी कॅल्क्युलेट करू शकतो, किती वाढलं आणि किती कमी झालं. खूपच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली सर. पण आता आपण भारतासाठी पण काहीतरी विचारलं पाहिजे, गरजेचं आहे. तर इंडियाचं फ्युचर नेक्स्ट 10 इयर्स पर्यंत किंवा 10 इयर्स नंतर इन्व्हेस्टमेंट कल्चर कसं असणार आहे? बघा, इन्व्हेस्टमेंट कल्चर लोक आता अवेअर व्हायला लागलेले आहेत, फायनान्शियल लिटरेट व्हायला लागलेले आहेत. माझ्यासारखी लोक खूप सारे काम करत आहेत. तर बाकी म्हणाल इन्व्हेस्टमेंट वाढतील का? तर 100% वाढणार आहेत. पर कॅपिटल उत्पन्न भारताचं आता $2800 आहे आणि मला वाटतं येत्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये ते $8,000-10,000 जाईल. तर जे आत्ताशी जस्ट बिगिनिंग. बरं, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, याच्याबद्दलही लोक चांगल्या पद्धतीने अवेअर आता व्हायला लागलेले आहेत. म्युच्युअल फंडची हिस्ट्री साधारणपणे 60-65 वर्षाची भारतामध्ये झालेली आहे. आता 1965-64 मला वाटतं पहिलं म्युच्युअल फंड सुरू झालं होतं. सो अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर वाढतोय, तर लोक इकडे येतील. राहिला प्रश्न भारताच्या मायक्रोजबद्दल किंवा इकॉनॉमी कशी ग्रोथ करेल याच्यावरती जर बोलायचं झालं तर मी रिसेंटली मिराई ॲसेट, कोरियन कंपनी आहे, त्याचे वर्ल्डचे व्हाईस प्रेसिडेंटचा इंटरव्ह्यू केला. मिराई ॲसेट म्युच्युअल फंड 18 देशांमध्ये काम करते कंपनी. तर माझ्या युट्यूब चॅनलला तो उपलब्ध आहे. तर सीईओचं इंटरव्ह्यू केलं होतं मी. भारतातले सीईओ आणि ग्लोबचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तर त्यांनी सांगितलं की आम्ही आज जगातल्या 18 देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, पण फर्स्ट प्रायोरिटी जी आम्हाला दिसतंय की इन्व्हेस्टिंगला सगळ्यात मोठा रिटर्न किंवा चांगलं भविष्य ते भारतामध्ये दिसत आहे. ओके. आणि आम्ही प्रत्येक देशामध्ये भारताचा एक फंड लॉन्च करतोय. बापरे. की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. सो कोरियन कंपनी आहे आणि मिराई ॲसेट सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे ग्लोबचे व्हाईस प्रेसिडेंट भारताचे सीईओनी हे उत्तर दिलेलं आहे. तर मला वाटतं बाकी तर मी जास्त काय सांगण्याची काही गरज नाही. आणि कॉमन सेन्सचा हा पार्ट आहे की भारतात 144 कोटी जनता आहे, ॲव्हरेज वय 28 आहे, सगळ्यांना घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, फिरायला जायचं, सगळं काही करायचं आहे. आता एवढे सगळे युद्धजन्य परिस्थिती आहे तरी सुद्धा थिएटरला गर्दी तेवढीच आहे, विमानाने प्रवास करणारे तेवढेच आहेत. तुम्ही कुठेही जा, कन्झम्पशन स्टोरीला कुठं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे असं नाही झालं की मी आता मला युद्ध चालू आहे म्हणून मी माझं रुटीन बंद केलं किंवा काय. मी आता रिसेंटली ट्रिप करून आलो काल परवा श्रीनगरला जाऊन. सांगायचं काय की कन्झम्पशन स्टोरीला कुठेही काही प्रॉब्लेम नाही. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणलात मला कार विकत घ्यायची, म्हणजे काय तुम्ही युद्धाचा विचार केला का? म्हणजे आपण कन्झम्पशन करतो. दुसरी गोष्ट, मानसिकता इथं एज्युकेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बदलते की आपण डिसऑर्गनाइज करणं ऑर्गनाइज सेगमेंटमध्ये चाललोय. म्हणजे लोकांना ब्रँड पाहिजे, नुसतंच वस्तू नाही पाहिजे. मी हमेशा म्हणतो माझ्या आईला कुठलाही कंपनीचा कुकर आणून दिला चालतो, पण माझी बायको एज्युकेटेड आहे. ती काय म्हणते, जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इनकार. पण तिला ब्रँड पाहिजे. माझ्या आईला कुठली चप्पल चालेल बिकॉज शी इज नॉट एज्युकेटेड, पण माझी वाईफ एज्युकेटेड, ती म्हणते बाटाच पाहिजे. या सगळ्या कंपन्या कुठे आहेत? स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, ब्रँड बनवतात. आम्ही पहिले पिंपरी मार्केट कुठेही कपडे घ्यायचो, आता सेंट्रललाच जातो किंवा वटेवर मॉलमध्ये जातो. सो ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्याकडं मूव्ह मोठ्या प्रमाणावर हे यंगस्टर एज्युकेटेड पर्सन जात आहे. त्याच्यामुळे ह्या कंपन्या आमच्या रिटर्न देणार आहेत का? तर 100% देणार आहेत. तुम्ही किती लवकर इन करताय हाच प्रश्न आहे. बाकी राहिला प्रश्न, मार्केट वर खाली होत राहणार, तर सेंटिमेंट मोठी प्राइस वर खाली होतच राहणार, त्याला काहीच करू शकत नाही. माझं सिम्पल म्हणणं आहे की जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची तर प्राइस तुम्हाला वेल्थ क्रिएट करून नाही देणार. किंमत वर खाली होत राहते. तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देते ती कमाई करून देते. तुमची कंपनी, तुमची इकॉनॉमी पैसे कमवणार असेल तर वेल्थ 100% क्रिएट होणार. दुसरं, 3 प्रकारचे इन्व्हेस्टर आहेत मला, ठीक आहे. 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे सेवर, एक आहे ट्रेडर आणि एक आहे इन्व्हेस्टर. तर सेवर आणि ट्रेडर म्युच्युअल फंडला आणि इकडे याला स्टॉक मार्केटला खूप आहेत. इन्व्हेस्टर नाही आहेत. त्यांना वाटतं ते इन्व्हेस्टर आहेत, बट दे आर नॉट इन्व्हेस्टर, दे आर इन्व्हेस्टर इन अदर ॲसेट क्लास. ठीक आहे. तर ते एक बनणं खूप महत्वाचं आहे. बघा, सेवर काय म्हणतोय की माझा पैसा कमी नाही झाला पाहिजे.
म्हणजे मग मला रिटर्न किती मिळतात मग तिकडं, महागाई बीट होते नाही होते मला काही घेणं देणं नाही, पण माझे पैसे कमी नाही झाले पाहिजे. मग ते कुठे FD, लाईफ इन्शुरन्स अशा ठिकाणी अडकतात. इन्फ्लेशनपेक्षा लेस रिटर्न, ते कधीच श्रीमंत होत नाही आणि ते आपले तिथेच राहतात. गरीब मानसिकता. ट्रेडर काय, जिकडे खोबरं तिकडे उदो. आज सोन्याने रिटर्न दिले तिकडे पळतील, उद्या स्मॉल कॅपने रिटर्न दिले तिकडे पळतील. हे पण रिटर्न बनवत नाही, नुसती पळापळ दमछाक करून घेतात स्वतःची. इन्व्हेस्टरची मानसिकता जोपासली पाहिजे. आता इन्व्हेस्टर म्हणजे कोण, जो विकण्यासाठी वस्तू घेत नाही त्याला इन्व्हेस्टर म्हणतो. तुम्ही सोनं घेता, कधी विकायचं म्हणून ठरवून घेता का? तुमच्याकडे किती सोनं आहे तुम्ही सांगू शकता की माझ्याकडे 10 ग्रॅम सोनं आहे, 50 ग्रॅम सोनं आहे, त्याची किंमत विचारली सांगू शकता? नाही, तुम्हाला नाही माहित. बरोबर ना? तुमच्याकडे गावाकडे जमीन किती तुम्ही लगेच सांगाल 10 एकर जमीन आहे, त्याची किंमत काय? नाही, ते नाही माहित. बघा, ट्रेडर आणि सेवर याला किमतीशी घेणे देणं आहे. इन्व्हेस्टर म्हणतो मला एक्वायर करायचं. काय करायचं? मला ते माझी मालकीयत पाहिजे. तुमच्याकडे कार आहे, काय किंमत आहे तिची सांगा बरं? नाही माहित. पण तुमच्याकडे म्युच्युअल फंड आहे तर किंमत माहित आहे तुम्हाला. युनिट्स किती आहे सांगा बरं? तुमच्याकडे युनिट्स किती तुम्हाला माहित नाही, तुम्हाला किंमत माहित आहे. जोपर्यंत तुमचं किमतीवर लक्ष आहे ना, तोपर्यंत तुम्ही वेल्थ नाही क्रिएट करत. मग मी सिंपल काय म्हणतो की प्राइस वेल्थ क्रिएट करून देणार नाही, कमाई वेल्थ क्रिएट करून देणार. तुम्ही युनिट ॲक्विजिशन करा म्युच्युअल फंडमध्ये. काय करा, युनिट, लाख युनिट घ्या, 2 लाख युनिट, 5 लाख युनिटचं टार्गेट घ्या. मार्केट पडल्यावर जास्त युनिट घ्या आणि ठेवून द्या. वर्ल्ड वॉर उद्या तुमचे युनिट्स कमी नाही होणार. उद्याच्याला तुमचं सोनं 10 ग्रॅमचं 10 ग्रॅमच राहणार आहे. तिकडे वर्ल्ड वॉर झाली तरी 10 ग्रॅम, नाही झाली तरी 10 ग्रॅम, काही झालं तरी 10 ग्रॅम. सेम आमच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुमचे युनिट्स म्युच्युअल फंडमध्ये जेवढे आहेत ना तेवढेच राहणार. त्याची प्राइसकडे लक्ष देत बसाल ती रोज मोमेंटम देत राहील आणि तुम्ही रोज डोक्याला ताप करत राहाल स्वतःच्या. आणि दुसरं, 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलं ना तुम्ही कारमध्ये, 8 लाख रुपये किंमत झाली विकत नाही ना, 7 लाख झाले विकत नाही. तुम्हाला माहित आहे आज ना उद्या ती शून्य होणार तरी तुम्ही विकत नाही. मग आमचं म्युच्युअल फंडला काहीतरी सेंटिमेंट खराब आले म्हणून 10 लाखाचं व्हॅल्यू 8 लाख रुपये झालं म्हणून का विकता? बरं, तुमच्या कारचं हे पोटेन्शियल आहे का की आज 10 लाखाची कार 8 लाख रुपये झाली, उद्याला 15 लाख रुपये होईल, असं काय पोटेन्शियल आहे तुमच्या कारमध्ये? आमच्या म्युच्युअल फंडमध्ये 8 लाख, 10 लाखाचे व्हॅल्यू 8 लाख झालं तर त्याचं पोटेन्शियल आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 1 कोटी होण्याचं, 10 कोटी होण्याचं. मग आमचं पोटेन्शियल तुम्ही लक्षच देत नाहीये. तर मॅडम, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इन्व्हेस्टर मानसिकताच फक्त वेल्थ क्रिएट करू शकते, अन्यथा नाही. तुम्ही जागा घेता मॅडम, तिची किंमत किती तुम्हाला माहित नसते. बरोबर का नाही? तुम्ही किमतीकडे लक्ष देत नाही, तुम्ही त्याच्या ओनरशिपकडे लक्ष देता. सेम थिंग जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडला येता, सगळ्यात जास्त रिटर्न तुम्ही गुगलला जा, मागच्या 20 वर्षाचे रिटर्न टाका. रिअल इस्टेटने किती टक्के रिटर्न जनरेट केले लास्ट 20 इयर, रिअल इस्टेट रिटर्न. म्युच्युअल फंडचं टाका, लास्ट 20 इयर मध्ये काय रिटर्न जनरेट केले. तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात चांगले आणि हायएस्ट रिटर्न जनरेट करून देणारा ॲसेट क्लास म्युच्युअल फंड आहे. फक्त त्या फ्लक्च्युएशनला आणि त्या प्राईजला बघायचं जर बंद केलं, आणि इन्व्हेस्टर नाही बघत, आमच्यासारखी लोक प्राईज नाही बघत, म्हणजे इव्हन मार्केट पडायला लागलं तर आम्ही ते बघतच नाही, बरोबर तिकडे जाऊ दे, आज न उद्या जाणारच आहे वरती. हा कॉन्फिडन्स आहे. बरोबर. आणि तो कॉन्फिडन्स गेन करावा, त्यासाठी योग्य ज्ञान घ्यावं आणि इन्व्हेस्टर बनावं असं मी लोकांना आवाहन करतो. सर, तुम्ही तर सुरुवात केली आणि सगळंच सांगितलं, परंतु इन्व्हेस्टमेंट तुम्ही कितीपासून सुरुवात केली होती ना आज कितीपर्यंत पोहोचला आहात किंवा लोकांचे फंड्स मॅनेज करतायत? मॅडम, मी सुरुवात केली होती 500 रुपयाच्या SIP आणि मी काय ना, मी तुम्हाला हे याच्या मागची स्टोरी सांगतो थोडीशी. बऱ्याच स्टोरी असतात, बऱ्याच गोष्टी एकत्र येतात, पण एखाद गोष्टी लक्षात येते ती तुम्हाला सांगतो. आणि असं झालं होतं की आय वॉज टेलर, कपडे शिवायचो. आणि एक दिवस माझ्याकडे कपडे शिवायला एक माणूस आला होता. आणि त्या व्यक्तीने मला सहज कपड्याचं माप घेताना त्यांनी मला म्हटलं की काही गुंतवणूक वगैरे करतो का रे? म्हटलं हा, पॉलिसी चालू आहेत माझ्या, LICच्या पॉलिसी चालू आहेत. पण तू म्युच्युअल फंडमध्ये SIP कर. त्यांनी सांगितलं, मी इकडनं ऐकलं, इकडनं सोडून दिलं. ठीक आहे, माणूस एवढं सिरियसली घेत नाही. कोण तू, काय सांगणार मला असलं काही, मला कोण शिकवणार म्हणजे. आणि इमॅच्युअर. एक 8-15 दिवस गेले, त्यांनी कपडे शिवायला टाकले होते. कपडे घेण्यासाठी तो परत आला. कपडे परत घेण्यासाठी आल्यानंतर त्याने मला प्रश्न विचारला की तू पाहिलेस का रे बाबा काही म्युच्युअल फंड बद्दल, केलंस का तू काही? तर मी त्याला म्हणलं नाही, मी तर विसरूनच गेलो होतो. पण त्याने अशा काही नजरेने माझ्याकडे बघितलं की तुम्ही लोक कधी सुधारणार नाही. त्याच्या बोलला काहीच नाही तो,
मग त्याची नजर असं काही बोलून गेली ना की माहित नाही. आणि मग मला ते अस्वस्थ झालं, माहित नाही का. आणि मग शोधाशोध केली. मला इकडे बापट रोडला आय थिंक HDFC म्युच्युअल फंडचं हे होतं. तिकडे त्यांना विचारलं जाऊन, मला काय माहित नाही. ते म्हणले ELSS चांगलं असतं, टॅक्स सेवर काय असते, त्यात 500 रुपयाची SIP गेली. 2002 होतं, मार्केट खाली होतं आणि ते धडाधड पैसे वाढायला लागले. त्याचे यायला लागले महिन्याला, पहिले पोस्टाने यायचं, ते एवढे वाढले तेवढे वाढले. म्हणले हे काय नक्की भानगड. आणि मग ते इंटरेस्ट जागृत झाला आणि मग ते अभ्यास करत गेलो. मग शेअर मार्केटमध्ये हे गुंतवतात, मग शेअर मार्केटचा अभ्यास केला. म्हणजे ती अशी ती जर्नी चालू झाली. मी असं म्हणेन की ज्याची आहे ना पापाची फेड झाली आहे ना, त्याला या गोष्टी स्ट्राईक होतात कदाचित. म्हणजे जरा मी आध्यात्मिक बोलतोय, पण मी आता एवढी वर्ष झालं लोकांना सांगतोय किंवा असे पॉडकास्टच्या माध्यमातून जातोय. माझे खूप सारे मित्र आहेत जे लोकांना अवेअर करण्याच्या मागे आहेत. आता आमचं कमवायचं नाहीच विषय चालला, आमचा कशात चाललाय अवेअर करण्याचा विषय चालला लोकांना. एवढं सगळं सांगून पण लोक करत नाहीत. मग असं वाटतं की यांचं ना कर्माची फेड अजून बाकी आहे. का स्ट्राईक होत नाही? बरं, मला तेव्हा स्ट्राईक झालं. का झालं? कदाचित माझे जे काही पापकर्म असतील ते संपले असतील आणि म्हणून ते मला स्ट्राईक झालं. मी असं म्हणेल इथंच वेल्थ बनणार आहे. इथून पुढच्या 10-20 वर्षामध्ये प्रचंड वेल्थ बनणार आहे. तर ते इथं त्यांनी सुरुवात केली पाहिजे प्रत्येकाने. मी सुरुवात तर तिथून केली होती. आजच्या तारखेला वी आर मॅनेजिंग नियरली 200 करोड रुपीज इन म्युच्युअल फंड. 200 कोटीच्या आसपास आम्ही मॅनेज करतोय. बाकी लिटरसीच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचलोय. राहिला प्रश्न माझा इंडिव्हिज्युअल, तर इंडिव्हिज्युअलही करोडो रुपये मिळालेत. मॅडम एवढंच सांगेल की माझी CBSE पॅटर्नची 1 एकरमध्ये शाळा आहे मुशीमध्ये. अरे वा वा वा. आणि माझं स्वतः शिक्षण 10वी आहे. आमच्या प्रिन्सिपल मॅडम इंग्लिशमध्ये बोलतात, मी त्यांना म्हणतो मराठीत सांगा. 800 मुलं शिकतात आजच्या तारखेला. ग्लोबल अचिव्हर स्कूल, आणि जिथं पहिल्यांदा मी फायनान्शियल लिटरसी मुलांसाठी सुरू केली. आणि तिथं लोकांना, इव्हन पेरेंट्सला सुद्धा आम्ही फायनान्शियल लिटरसीचे मार्गदर्शन. बघितलं का सर, का आज एवढे मोठे आहेत. तर तुमचं शिक्षण आणि तुमची डिग्री कुठेच मॅटर करत नाही. तुमचा माइंडसेट, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा स्किल सेट वाढवण्याचा विचारच तुम्हाला पुढे नेऊ शकतो. सर, खूप छान माहिती दिली, खूप इन्स्पायर्ड आहे. ज्यांना खरंच डोकं असेल, म्हणजे माझ्यासारखं अजून कोणासारखं, जे लोक असे असतील की ज्यांना खरंच वेल्थ क्रिएट करायची आहे किंवा लोकांपर्यंत प्रसार करायचा आहे, त्यांना तर ते स्ट्राईक झालंच असेल, प्रत्येकालाच होणार आहे. परंतु तरी आजच्या इथून पुढच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? एखादा असा की त्यांनी कुठून सुरुवात करावी आणि काय करावं आज त्यांनी, आज या क्षणापासून, जेव्हा त्यांनी हा पॉडकास्ट बघितला आणि त्यांना काहीतरी वाटलं की आपण काहीतरी करावं? बघा, आजच्या पिढीला असं वाटतं की म्हणजे जे व्हावं ते पटकन व्हावं, इन्स्टंट पाहिजे सगळं. तर मी या पिढीला एवढंच म्हणेल की बऱ्याचशा यंगस्टरला बोलत असताना ते म्हणतात उद्याचं कोणी बघितलंय. तर मी आता एक रिसेंटली सर्वे ऐकला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे 40च्या आतमधले आत्ताची लोक आहेत त्यातली 60% लोक 100+ जगतील. किती प्लस? 100+. कारण मेडिकल सायन्सने एवढी प्रगती केली आहे की तुम्ही जगणारच आहात, तुम्हाला मरूनच दिलं जाणार नाही. मग आता यंगस्टर जे आता आहेत ते तर 20-25 वालेच आहेत. मग त्यातली तर प्रॉबिलिटी 80% आहे 100च्या वरती जगतील. आणि जर त्यांनी एवढं कॅज्युअली जीवनाला घेतलं, म्हणत नाही की तुम्ही जगूच नका, बॅलन्स करणं गरजेचं आहे. पण नुसतंच तुम्ही उधळण्यावरती फोकस केला, आयफोन बदलण्यावरती फोकस केला, गाड्या बदलण्यावरती, पार्ट्यावरती फोकस केला, तर हे निश्चित आहे मरेपर्यंत तुम्हाला काम करायला लागेल. आणि मे माईट बी 60 नंतर तुम्हाला काम करणं इम्पॉसिबल आहे. त्या सर्वेतला अजून एक पार्ट असं होतं की हे जे म्हातारे होणार आहेत 100+, त्यांच्या बरोबर त्यांची स्पाऊस पण नसणार आहे, नवरा किंवा बायको नसणार आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ इंडिव्हिज्युअल घालवायचा आहे. बापरे. का? तर त्यांनी बरेचसे सर्वे दिलेत, बरेचसे रिसर्च. तर त्यांनी भारतामध्ये केरळ मला वाटतं सगळ्यात हायेस्ट लर्निंग असणारी स्टेट आहे. तर तिथं, किंवा आता महाराष्ट्राचाच विचार करूयात. आता महाराष्ट्रातले पण आई वडिलांनी मुलं मोठं केली, मुलीचं लग्न झालं, मुलगा पुण्याला सेटल झाला, आईबाप गावाकडं एकटेच आहेत. ठीक आहे. आता बापाचा गुडघा दुखतोय, ठीक आहे, मुलाला आता त्याच्याकडे नाही पैसे, सगळे स्पेंड केलेत असं समजा, मुलाला फोन करतो, मुलाचं EMI चालू आहे, गाडीचं चालू आहे, हे चालू आहे, तो देऊ शकत नाही त्याची इच्छा असली तरी सुद्धा. पण ह्यांनी जर स्वतःची तयारी नाही केली तर आत्ताचेच म्हाताऱ्या लोकांचे हाल आहेत. आत्ता सुद्धा पेरेंट्स, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 18% पेरेंट्स आहेत जे मुलांशिवाय राहत आहेत.
बरं, ती बायको तरी बरोबर आहे किंवा नवरा तरी बरोबर आहे. जनजी तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याबरोबर ते पण नसणार आहे. कारण तुम्हाला आता गरज नाही राहिली आहे कोणाची. म्हणजे तुम्हाला काय ते फक्त लवीन आलंय, अमकं आलंय, डमकं आलंय, यू आर नॉट केअरिंग एनीवन. तर तुमची केअर करायला पैसा तरी बरोबर ठेवा. तर खूप छान. काही पैसे नक्की तुम्ही एम्प्लॉय करा. तरच मला वाटतं पुढचं आयुष्य तुमचं चांगलं जाऊ शकेल. त्या कामी काही मदत लागली तर नक्की मला आवडेल त्यांची मदत करायला. नक्कीच, थँक व्हेरी मच. खूप छान. थँक्यू सो मच सर. Thank you, इतकं thank you. महत्वपूर्ण नॉलेज दिलेलं आहे की प्रत्येकालाच याचा फायदा होणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की सरांचं हे ज्ञान अजून अजून तुम्हाला हवंय किंवा अजून त्यांनी आपल्यासोबत शेअर करावं, तर नक्कीच कमेंटमध्ये बोलवा सरांना की सर परत या, आपण नक्कीच सरांना बोलवूयात. आणि अशाच इतक्याच छान आणि नॉलेजेबल पॉडकास्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच सर.